10वी नंतर एक मेजर डिसिजन येते की सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं. तर याच्यामध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल विद्यार्थ्यांना, की काय घ्यायला पाहिजे, का बरं घ्यायला पाहिजे, कुठले पॅरामीटर्स लावायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी तुम्ही 10वी पास होता आपल्याकडे एक ट्रॅडिशनल रूट आहे. आपल्याकडे काय म्हटलं जातं की नाही एवढे अमके अमके 80% वर मार्क पडले की चला सायन्स घ्या. हा विद्यार्थी सायन्सला इलिजिबल आहे. हा जर विद्यार्थ्याचे मार्क्स कुठेतरी 70-80च्या दरम्यान राहतात तर नाही म्हणतात त्याला कॉमर्सला घ्या. त्याच्या खाली राहिला तर तो आर्ट्सला जाईल किंवा दुसरं काहीतरी करेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला असं वाटतं की सायन्समध्येच स्कोप आहे म्हणून आपण सायन्सला जातो. पण अशी मी भरपूर कॉलेजेस बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये कॉमर्ससाठी किंवा आर्ट्ससाठी आता तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये गेला, तुम्ही टियर 1 सिटीजमध्ये गेला, बिहेवियर सायन्सेस किंवा इकॉनॉमिक्स याला जाणारे विद्यार्थी जास्त असतात, लॉ करणारे विद्यार्थी जास्त असतात. ते पण एक बघायला पाहिजे की त्या फील्डमध्ये एक्झॅक्टली आहे का. तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर कधीच फील्ड निवडायला नाही पाहिजे. माहिती पूर्ण घ्या की मग कॉमर्स म्हणतोय तर कॉमर्समध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत, कॉमर्समध्ये काय काय असू शकतं आणि ते खूप वाईड आहे. कॉमर्स डे टू डे लाईफमध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आर्ट्समध्ये खूप आर्ट्स म्हणजे पॉलिसी मेकर्स आहेत ते. इकॉनॉमिक्सवाला विद्यार्थी हा एक पॉलिसी मेकिंगमध्ये जाणारा आहे देशाच्या. सायकॉलॉजीमध्ये जाणारा विद्यार्थी स्वतः सायकॉलॉजिस्ट असणार आहे किंवा तो खूप काही करू शकणार आहे. तर त्या फील्ड्स पण कमी नाही आहेत. आपण जो स्तर ठरवतोय तो इक्वल आहे सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. नमस्कार, मी विनीत पिंगळे. आय एम अ सायकॉलॉजिस्ट आणि स्पेसिफिकली आय एम अ चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, दॅट इज टीनेज सायकॉलॉजिस्ट. 12 ते 20 वयोगटाच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही काम करतो. आणि आज आपण मुलाखत घेणार आहोत एका आगळ्या-वेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या सूरज पाटील यांची. सूरज पाटील हे मागच्या 9 वर्षापासून, आता हे 10वं वर्ष चालू झालं त्यांचं, एका करियर नीती नावाच्या कन्सेप्टवर काम करतात. ते स्वतः सायन्स ग्रॅज्युएट आहेत आणि सायन्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी करियर नीती का चूज केली, करियर नीती म्हणजे काय? जवळ-जवळ 10,000 ते 15,000 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत त्यांनी काय आणि कसा गाईडन्स दिला, याच्यासाठी आपण त्यांना बोलवलेलं आहे. सूरजजी नमस्कार. आपण सुरू करूया. हे करियर नीती म्हणजे एक इंग्रजी शब्द, एक संस्कृत किंवा मराठी, तर काय कन्सेप्ट काय करियर नीतीची एक्झॅक्टली? सर्वांना नमस्कार पहिलं तरी. आणि विनीतजी धन्यवाद. तुम्ही बोलवलं आणि या सगळ्या गोष्टींचा आपण आज चर्चा करतो. सगळ्यात पहिलं जे तुमचं म्हणणं आहे की करियर नीती म्हणजे काय? ॲक्चुअली माझा बॅकग्राऊंड हा ग्रामीण भागातला आहे आणि मी खूप वेळा पाहिलं की अनेक समस्या करियर निवडताना लोकांना येत असतात. दुसरं करियर हे आपण खूप मर्यादित शब्द म्हणून बघतो. भरपूर वेळा होतं काय, की करियर म्हटलं ना, की लोकांना असं वाटतं, अरे 10वी नंतर करियर चूज करायला पाहिजे. 12वी नंतर करायला पाहिजे. तर असं नाही आहे. करियर हा शब्द जो आहे, तो पूर्ण आयुष्याचा शब्द आहे. असं नाही आहे, की 10वी नंतरच आणि 12वी नंतरच होतं. काही-काही वेळा ग्रॅज्युएशनच्या मध्ये गेल्यानंतर पण विद्यार्थ्याला वाटतं, की अरे नाही मला हे नव्हतं करायचं, मला दुसरं काहीतरी करायचं होतं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वाटतं, की नाही माझा इंटरेस्ट नाही आहे, माझा इंटरेस्ट दुसरा काहीतरी आहे. जॉब करताना वाटतं, की नाही मला दुसरं काहीतरी करायचं आहे. माझं पॅशन वेगळं आहे, माझी हॉबी वेगळी आहे. सो खूप साऱ्या अ, गोष्टी असतात, ज्या आयुष्यभराच्या स्पॅनमध्ये माणसाला कळत असतात, नव्यानं कळत असतात, नव्यानं आकलन होत असतं. आपण हे जे म्हणतो ना, की नाही मला कळालं आता करियर नाही, पुढे जाऊन बदलू पण शकतं. त्यामुळे करियर हा शब्द मर्यादित नाही आहे. करियर या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे आणि या शब्दामध्ये खूप लोकं सामावलेली आहेत. फक्त तो 10वीतला मुलगा नाही. आणि नीती हा जो शब्द आहे, त्या खरं तर नीती या शब्दाचा जो म्हणजे अर्थ आहे, तो कुठेतरी डीप डाउन रिसर्च करणं. नीती म्हणजे स्ट्रॅटेजी, नीती म्हणजे रोड मॅप. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या नीतीमध्ये येतात. तेव्हा करियर या विषयाची नीती, त्या करियरचं प्लॅनिंग, करियरची स्ट्रॅटेजी या सगळ्यासाठी हा करियर नीती हा शब्द आहे. शहरी भागामध्ये प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. शहरी भागामध्ये इन्फॉर्मेशन देणारे सोर्सेस खूप आहेत. पण कुठली इन्फॉर्मेशन योग्य आहे? ऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन इज द तो जो हे आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, की ऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन त्या स्टुडंटला मिळणं
आणि ग्रामीण भागामध्ये समस्या वेगळ्या आहेत. तिथे इन्फॉर्मेशनच नाही. सो या दोन्ही भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरी असो किंवा अर्बन एरियाजमध्ये राहणारा असो, रुरल एरियाजमध्ये राहणारा असो, त्या स्टुडंटला करिअरचा परिपूर्ण त्याचा लेखाजोखा तयार व्हावा, यासाठी चालू झालेली कंपनी म्हणजे करिअर नीती. पण आता सायन्स ग्रॅज्युएट आहात तुम्ही. सायन्स ग्रॅज्युएशन नंतर लोकं वेगवेगळे पर्याय निवडतात करिअरचे. मग आपण करिअरबद्दलच बोलतोय. काही जण एम-पी-एस-सी करतात, काही जण इंडस्ट्रीमध्ये जातात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. पण मग तुम्हाला असं का वाटलं, की करिअर नीती नावाचं काहीतरी चालू करावं? बेसिकली मी अगोदर पण सांगितलं याच्यात, की अ, मी बघितलंय फार वेळा, की खूप मुलं कन्फ्यूज असतात आणि दुसरा मुद्दा, की माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी खूप कन्फ्युजन्सना सामोरं गेलोय करिअरच्या बाबतीत. आणि या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे, मेंटर. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक किनाऱ्यावर तुम्हाला एक मेंटर असायला पाहिजे, की काहीतरी सांगणारा, मार्गदर्शन करणारा, गाईड करणारा. सो ज्या गोष्टीची कमतरता किंवा ज्या गोष्टीच्या समस्या आपल्याला जाणवतात, ज्या आपण बघतो या सगळ्यामध्ये, तर ते कुठं ना कुठं तरी आपण समाजात न व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे एक एंटरप्रेन्योर म्हणून, एक स्टार्टअप ओनर म्हणून मी असं मला वाटतं, की मला तो प्रॉब्लेम जाणवला, की करियर या विषयात काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणून हा सगळा अट्टाहास आहे. म्हणून हे सगळं आहे. आणि माझा कोर मला कळालं, की नाही माझा कोर कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यात नाही आहे. माझा कोर सांगितलंय ते काम करण्यात नाही आहे. माझा कोर वेगळा आहे. मला जिथं काम करायला आवडेल, की त्याच्यातनं काहीतरी समाजाची मदत होतीये. त्यातून लोकं एम्पॉवर होतायत. हे गोष्टी मला आवडतील. म्हणून या सगळ्याचा अट्टाहास. म्हणून हे सगळं जे काही आतापर्यंत करतोय ते आणि करत राहीन ते सगळं असेल. वाह! म्हणजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो याच्यातून आणि आपण ज्या समस्या आयुष्यात फेस केल्या त्या पुढच्या लोकांनी फेस करायला नको या भावनेतून तुम्ही हे सगळं चालू केलेलं आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं ना, मला समस्यांना मी सामोरं गेलो. माझ्या समस्या वेगळ्या असतील आणि शहरी भागातल्या वेगळ्या असतील. मग असं नाही आहे, की करिअर नीती फक्त ग्रामीण भागातल्या मुलांना टॅकल करेल. हं, हं. करिअर नीती हे सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्र आणि देशातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, इथं वयोगट नाही. म्हणून मी सुरुवातीला पण म्हटलं, करिअर हा शब्द वयोगटावर आधारित नाही आहे. तुमचं करिअर कधीही बदलू शकतं. तुमचं करिअर कधीही घडू शकतं. त्यामुळं सगळ्यांसाठी जेवढं नॉलेज देता येईल, सगळ्यांसाठी जेवढा आम्हाला अभ्यास करता येईल, टेक्निकली आम्हाला जेवढं काही सांगता येईल लोकांना आणि वेगवेगळे ऑप्शन्स देता येतील, त्या लोकांसाठी चालू झालेली कंपनी त्यासाठीचा म्हणजे माझा तोच एकूण अट्टाहास असेल, की मी का चालू केलं, तर माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यातनं काहीतरी मिळावं. आता एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. म्हणजे आता आपण जरी म्हटलं, की सगळ्या लोकांसाठी हे इक्वली ॲप्लिकेबल आहे. आपण ह्याला स्टेप्समध्ये घेऊन जाऊ, की हं. 10वी झालेलं अगदी. जनरली असं असतं, की 10वी पर्यंत आय-सी-एस-सी, सी-बी-एस-ई बोर्ड असे वेगवेगळ्या बोर्ड्समध्ये तो मुलगा-मुलगी शिकतो. नंतर पहिलं डिसिजन आपण म्हणजे एक तर बोर्डची डिसिजन तर आई-वडील ऑलरेडी घेतलेली असते. ती घ्यायची, कुठली घ्यायची इज अ डिफरंट क्वेशन. पण 10वी नंतर एक मेजर डिसिजन येते, की सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं. तर याच्यामध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल विद्यार्थ्यांना, की काय घ्यायला पाहिजे? का बरं घ्यायला पाहिजे? कुठले पॅरामीटर्स लावायला पाहिजे? हां. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी तुम्ही 10वी पास होता, आपल्याकडे एक ट्रॅडिशनल रूट आहे. आपल्याकडे काय म्हटलं जातं, की नाही एवढे अमके-अमके 80% च्या वर मार्क पडले, की चला सायन्स घ्या. हा विद्यार्थी सायन्सला एलिजिबल आहे. जर विद्यार्थ्याचे मार्क्स कुठेतरी 70-80 च्या दरम्यान राहतात, तर नाही म्हणतात त्याला कॉमर्सला घ्या. त्याच्या खाली राहिला तर तो आर्ट्सला जाईल किंवा दुसरं काहीतरी करेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की त्या स्टुडंटला कशामध्ये इंटरेस्ट आहे, हे बघणं. बरं त्याला इंटरेस्ट कळत नसेल, तर त्याच्या काही टेक्निकल मेथड्स आहेत. असेसमेंट टेस्ट असतील किंवा ॲप्टिट्यूड टेस्टिंग असेल, सायकोमेट्रिक टेस्ट. सायकोमेट्रिक टेस्ट असतील. तर अशा काही गोष्टी करून आणि एक्सपर्टचा सल्ला घेऊन, की त्या विद्यार्थ्याचा एकूण रिझल्ट 10th मधला जो असेल, त्याला कोणत्या विषयांची आवड आहे, त्याला कोणत्या विषयांमध्ये गती आहे,
त्याला करियर काय करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर त्याचे आई-वडील पण काय करतात. कारण कधी-कधी हे बदलू पण शकतं. लाइक आई-वडिलांचा बिझनेस आहे आणि तो बिझनेस पण त्याला पुढे घेऊन जायचा आहे. चांगला बिझनेस आहे, तो सेट करायचा आहे किंवा पुढे घेऊन जायचा आहे. तर आपल्याला तोही बॅकग्राऊंड त्यांचा माहिती असणं जास्त गरजेचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक्सपर्टचा सल्ला घेऊन मग तुम्ही अ, ते चूज करायला पाहिजे, की तो सायन्ससाठी बेस्ट आहे, कॉमर्ससाठी बेस्ट आहे, की आर्ट्ससाठी बेस्ट आहे. बरं, दुसरा मुद्दा याच्यातला, की आपल्याला असं वाटतं, की सायन्समध्येच स्कोप आहे. म्हणून आपण सायन्सला जातो. पण अशी मी भरपूर कॉलेजेस बघितलेले आहेत, की ज्याच्यामध्ये कॉमर्ससाठी किंवा आर्ट्ससाठी आता तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये गेला, तुम्ही टियर 1 सिटीजमध्ये गेला, बिहेवियर सायन्सेस किंवा इकॉनॉमिक्स याला जाणारे विद्यार्थी जास्त असतात, लॉ करणारे विद्यार्थी जास्त असतात. सो ते पण एक बघायला पाहिजे, की त्या फील्डमध्ये एक्झॅक्टली आहे काय? तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर कधीच फील्ड निवडायला नाही पाहिजे. माहिती पूर्ण घ्या, की मग कॉमर्स म्हणतोय, तर कॉमर्समध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत? कॉमर्समध्ये काय-काय असू शकतं आणि ते खूप वाईड आहे. कॉमर्स डे टू डे लाईफमध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आर्ट्समध्ये खूप आर्ट्स म्हणजे पॉलिसी मेकर्स आहेत ते. इकॉनॉमिक्सवाला विद्यार्थी हा एक पॉलिसी मेकिंगमध्ये जाणारा आहे देशाच्या. सायकॉलॉजीमध्ये जाणारा विद्यार्थी स्वतः सायकॉलॉजिस्ट असणार आहे किंवा तो खूप काही करू शकणार आहे. तर त्या फील्ड्स पण कमी नाही आहेत. आपण जो स्तर ठरवतोय, तो इक्वल आहे सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्सचा. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा विद्यार्थी आर्ट्सला गेला, तर तो काही वाईट नाही आहे किंवा तो काय हुशार नसणारा विद्यार्थी नाही. तो आहे हुशार, पण आर्ट्समध्ये त्यानं करियर पर्स्यू करतोय. सो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, की इथं एक्सपर्टचा ॲडवाईस घ्या. इथं काही सायकोमेट्रिक टेस्ट अवेलेबल असतील, ॲप्टिट्यूड टेस्टिंग अवेलेबल असेल, तर घ्या. पॅरेंट्सनी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आई-वडील त्या मुलाला लहानपणापासून बघत असतात. थोडं त्यांना माहिती असतं, की त्याचे कल काय आहे? त्याला काय चांगलं जमू शकतं किंवा तो भविष्यात काय करू शकतो? तर या सगळ्याचा अंदाज घ्या आणि सगळ्या फॅमिलीनं मिळून तो निर्णय घ्या आणि पुढे जा. मग ठरवा सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असं. म्हणजे असं काही टक्क्यांवर जाऊ नका. हां, पॅरेंट्सला आयुष्यात काही जमलं नाही, ते त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा प्रयत्न असं करू नका. असं करून. इथं पण परत तुम्ही म्हटलात तसं मेंटरची गरज आहे. एक्झॅक्टली. इथं मेंटरची गरज आहे. एक्सपर्ट काय मुद्दा काय याच्यात, की त्याला माहिती आहे बेसिकली, की काय-काय ऑप्शन्स आहेत. पालकांना ऑप्शन्स मर्यादित माहिती आहेत. त्या मेंटरला माहिती आहे, की कोणत्या फील्डमध्ये काय चालतं, कुठल्या फील्डमध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं आणि भविष्यात पुढच्या 10 वर्षांमध्ये कशाला स्कोप कशाला असू शकतो किंवा काय इन जनरल त्यातनं स्किल सेट काय लागणार आहेत, एबिलिटीज काय लागणार आहेत, हे त्याला माहिती असू शकतं. म्हणून त्याला सोबत बसवा. म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल करियर विषयाची. म्हणजे मेंटरशिप ही जी आहे ही खूप डॉमिनंट आहे. हां, कारण त्या मेंटरला एक बर्ड आय व्ह्यू असतो, की काय चाललंय, कुठं घेऊन जाणार आहे, इंडस्ट्री कशी जाणार आहे एंड ऑल दॅट. बरोबर. पण आता जर एखाद्याने सायन्सला घेतली ॲडमिशन, म्हणजे सायन्स घेतलं, 11वी-12वी चे सब्जेक्ट चूज केले आणि 11वी-12वी चे सब्जेक्ट चूज केल्यानंतर तो म्हणतो मला इंजिनिअर व्हायचंय. तर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तो पालक कन्फ्यूज्ड एकदम, की कोणी म्हणतं आय-आय-टी कर, कोणी म्हणतं की ते म्हणजे जेईई कर. काही जण म्हणतात की सीईटी दे, काही जण म्हणतात बिटसॅट दे, व्ही-आय-टी दे. तर एवढ्या साऱ्या परीक्षा म्हणजे त्याचा सिलेबस किंवा त्या पालकांनी करायचं काय अशा वेळेला? जर त्याने ठरवलं की इंजिनिअरिंग करायचं किंवा त्याच्या मेंटरनी सांगितलं इंजिनिअरिंग कर, देन व्हॉट आर द ऑप्शन्स? इंजिनिअरिंग आता आपण पहिलं तरी म्हणजे सायन्स या फील्डमध्ये आपण इंजिनिअरिंगमध्ये आलो. इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळी स्टुडंट 11वी सायन्सला ॲडमिशन घेतो, त्यावेळी जो 11वीतून 12वी तो ज्यावेळी जाणार आहे, त्या दरम्यान म्हणजे साधारण एक सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान त्याच्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स जेवढ्या काही आहेत. आता आपल्याकडे म्हणजे भारतात एंट्रन्स एक्झाम्स इंजिनिअरिंगसाठी खूप सारे आहेत. सो 11वीतून ज्यावेळी तो 12वीत जाणार आहे, त्यावेळी त्याला इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामचं फॉर्म भरायचा आहे. त्या विद्यार्थ्यानं आपलं कॅलिबर काय आहे हे ओळखलं पाहिजे, की बाबा मला कोणत्या लेव्हलचा मी अभ्यास करतो, मी किती वेळ देतो अभ्यासाला, मला मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री किती समजतं, त्यानुसार तो पहिल्यांदा चूज करेल, की मी कोणकोणत्या एंट्रन्स एक्झाम देणार. ह्याच्यामध्ये 3 मुद्दे असू शकतात परत. एक पहिलं, की एकूण तुमचं स्वतःचं कॅलिबर म्हणजे विद्यार्थ्याचं कॅलिबर. दुसरं, ज्या एंट्रन्स एक्झाम देणार आहे तुम्ही, ते जे कॉलेज आहे किंवा ती जी युनिव्हर्सिटी आहे, त्याचं फी स्ट्रक्चर किती आहे? तिसरा मुद्दा हा, की कुठं आहे ती एक्झॅक्टली, लोकेशन काय आहे त्या युनिव्हर्सिटीचं?
फॉर एक्झाम्पल बिट्स. बिट्स पिलानी, हैदराबाद आणि गोवा अशा 3 ठिकाणी देशभरातले बिट्सॅट म्हणजे बिट्स नावाचं कॅम्पस आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि बिट्सचे मध्ये जायचं असेल तुम्हाला तर त्यामध्ये जाण्यासाठी बिट्सॅट नावाची परीक्षा द्यावी लागते. सो बिट्सॅटची डिफिकल्टी लेव्हल बघितली तर ती आहे जेईई ॲडव्हान्स या लेव्हलची. म्हणजे जेईई मेनचा टप्पा वेगळा, जेईई ॲडव्हान्सचा वेगळा. जेईई ॲडव्हान्सच्या लेव्हलला बिट्सॅट राहतं. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम म्हटलं तर व्ही-आय-टी, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. व्ही-आय-टीचे एकूण 4 कॅम्पसेस आहेत. तिथं जायचं असेल तर व्ही-आय-टी ट्रिपल ई नावाची परीक्षा द्यावी लागते. व्ही-आय-टीचा जो डिफिकल्टी लेव्हलचा पॅटर्न आहे तो जेईई मेन्सच्या लेव्हलचा आहे. सो स्टुडंटला हे ठरवावं लागेल, की मी सर जेईई मेन्सची परीक्षा देतो तर येस, तू व्ही-आय-टीची परीक्षा द्यायला पाहिजे. तुझी लेव्हल आहे ॲडव्हान्सची म्हणजे तू एका बाजूला आय-आय-टी क्रॅक करणार आहे तर तू बिटसॅट. बिटसॅटची परीक्षा द्यायला पाहिजे. आणि ज्यावेळी तुला सी-ई-टी म्हणजे लाइक तू सी-ई-टीच्या लेव्हलचा अभ्यास करतोय, तर तू सी-ई-टीची परीक्षा, त्याच्याबरोबरीने कोमेडकेची परीक्षा असू शकते, कन्सोर्टियम ऑफ मेडिकल डेंटल इंजिनिअरिंग डेंटल कॉलेजेस इन कर्नाटका. कर्नाटकामधले काही कॉलेजेस ही कोमेडके अंडर ॲडमिशन्स घेतात. सो ती परीक्षा देऊ शकतो. ती तुलनेनं सी-ई-टीच्या लेव्हलची त्याची डिफिकल्टी लेव्हल असते. सो अशा खूप साऱ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. जसं की एस-आर-एम आहे, मणिपाल आहे, पेरा सी-ई-टी नावाची प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजसाठी होणारी वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. सो एंट्रन्स एक्झाम्स हा जो टप्पा आहे, तो इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत आणि माझं म्हणणं हे राहतं, की तुम्ही एंट्रन्स एक्झाम देऊन ठेवा. का देऊन ठेवा? की ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला जाल, तर तुमच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स राहतील, की बाबा नाही, मला जेईई मेनमध्ये मी कमी आले, तर मी व्ही-आय-टीमध्ये चांगलं करतोय. मला नाही ॲडव्हान्समध्ये नाही माझा रँक आला, मी बिट्समध्ये चांगलं केलंय. मला नाही आला जेईई मेनमध्ये, मला नाही आला सी-ई-टीमध्ये, तर मी मणिपालमध्ये पण जाऊ शकतो. सो एक आपल्या मी म्हटलं तसं त्यात 2-3 फॅक्टर्सचा विचार करायचा आणि एंट्रन्स एक्झाम शॉर्टलिस्ट करायचा, त्याचा फॉर्म भरायचा आणि त्या एंट्रन्स एक्झाम देऊन ठेवायच्या. काही एंट्रन्स एक्झाम वर्षात 2 वेळा पण होतात. जसं की बिट-सॅटची परीक्षा वर्षात 2 वेळा होते. हेही आपल्याला एकदा लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, तर त्यानं स्पेसिफिकली एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करायला पाहिजे. कारण एंट्रन्स एक्झाममध्ये परत एकदा प्रत्येकाचे पॅटर्न पण वेगळे आहेत, की काहीला आता बिट-सॅटला लॉजिकल थिंकिंगचा, लॉजिकल ॲप्टिट्यूडचा पेपर वेगळा असतो. सो तो पण पॅटर्न आपल्याला बघायला पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही आहे? किती मार्कांचे कुठले पेपर आहेत? असं एंट्रन्स एक्झामचा थोडा स्टडी करून त्यानं जावं. म्हणजे इथं परत मेंटरिंग येतं, की तो मेंटरला साधारण अंदाज येईल, की हा या एवढ्या स्पेक्ट्रममधल्या कुठल्या परीक्षा देऊ शकेल, प्रॉपरली देऊ शकेल हं. आणि क्वालिफाय करू शकेल. हां. पण इथं मेंटरचा रोल बरोबरीने टीचरचा पण रोल महत्त्वाचा आहे आणि पॅरेंटचा पण रोल महत्त्वाचा आहे. टीचरचा काय रोल आहे, की टीचरला लक्षात येतं, की हा मुलगा सी-ई-टीला चालेल की नाही? हा मुलगा जेईईला चालेल की नाही? हा ॲडव्हान्सला बसेल की नाही? हे टीचरला लक्षात येतं. जर त्याचं टीचरचं लक्ष असेल व्यवस्थित तर. पॅरेंट्सला पण लक्षात येतं, की नाही हा किती वेळ अभ्यास करतो एकूण इन जनरल. तर त्यांनी या सगळ्याचा विचार करून आणि पॅरेंट्सचा दुसरा रोल महत्त्वाचा काय? आता बिट्सचं फी स्ट्रक्चर साधारण 4-4.5 लाखांपर्यंत इयरली जातं. व्ही-आय-टीचं फी स्ट्रक्चर 3-3.5 लाखांपर्यंत जाणार आहे. म्हणजे व्ही-आय-टीमध्ये हे रँकिंगवर ठरतं, पण साधारण ऑन एन एव्हरेज ₹3,00,000 खर्च करणार आहे. खर्च होणार आहे. तर मग तुम्ही हा पण विचार करायला पाहिजे, की बाबा तुम्हाला एवढे फी स्ट्रक्चर्स परवडणार आहेत का? बरोबर? म्हणजे आणि मग सोशिओ ते इकॉनॉमिक कंडिशन पण ती कन्सिडर करणं आहे. कन्सिडर करणं आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही एंट्रन्स एक्झाम्स ठरवल्या पाहिजेत. म्हणून मग हा म्हटलं तसं, की टीचर, स्टुडंट आणि पॅरेंट या तिघांचा रोल याच्यात आहे. मग त्यांनी एंट्रन्स एक्झाम म्हणजे हे जे आता चालू आहे, की मी डायरेक्टली जेईईच देणार, जेईई झालं की सगळा अभ्यास होतो हां. आणि जेईई सोडलं तर मग दुसरीकडे कुठं होत नाही. हे असं नाहीये म्हणजे. नाहीये, नाहीये. आणि याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे आणि की महत्त्वाचा खूप मुलं ही चूक करतात, की मुलं सुरुवातीला त्यांना स्वतःच्या कॅलिबरचा अंदाज येत नाही आणि ते अनेक वेळा त्या फ्लोमध्ये जातात. कारण मी जे बघितलं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे सगळ्यांना इन जनरल, की 10वी मध्ये चांगले मार्क्स येतात. तर 10वी मध्ये ज्यावेळी त्याला चांगले मार्क्स येतात, तर त्याला असं असतं, की नाही मला इंजिनिअरिंग करायचं आहे. मला वाटतं, की मला आय-आय-टीमध्येच जायचं आहे. सो मला नाही जेईई मेन, जेईई मेन, जेईई मेन, ॲडव्हान्स, ॲडव्हान्स करत राहतो आणि ज्यावेळी जेईई मेनची पहिली परीक्षा संपते आणि त्याचा रिझल्ट येतो, त्यावेळी तो रिझल्ट असा येतो, की ज्याच्यातनं आय-आय-टी, एन-आय-टीला ॲडमिशन्स होणार नाहीत. हं. मग तो स्टुडंट थोडा डिमोटिव्हेट होतो आणि मग तो कळतो, की नाही आता मला सी-ई-टीकडे वळायचं आहे. ॲट दॅट टाईम त्याच्याकडे वेळ कमी राहतो आणि जेईईचा पॅटर्न, सी-ई-टीचा पॅटर्न, जेईईचं निगेटिव्ह मार्किंगचे स्कीम, इकडं निगेटिव्ह मार्किंग नसतं. स्टेट बोर्ड, सी-बी-एस-ई बोर्ड, सॉरी एन-सी-आर-टी
ह्यात डिफरन्स राहतो. त्यामुळं भरपूर वेळा काय होतं, की विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम निवडण्यात गडबड करतात. हं. म्हणून हा महत्त्वाचा पण प्रश्न आहे, की एंट्रन्स एक्झाम व्यवस्थित नीट निवडायला पाहिजे. निवडायला. त्याचा रोडमॅप तयार करायला पाहिजे, की मी इथनं इथं जाणार आहे, इथनं इथं जाणार आहे, याच्यात एवढे पडलेत तर कुठलं मिळणार आहे. आता जेईई मेनमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल म्हणजे साधारण ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 95 पर्सेंटाईलच्या वर असतील तर त्याला एन-आय-टी, ट्रिपल-आय-टी मिळतं. नाही पडले तर तो मध्ये कुठेतरी अडकतो. तो त्याला बिकागू इथं इकडं हां, नाही मग तिकडं. त्याला त्या मार्क्सचा उपयोग नाही काय. आणि मग इफ ही वुड हॅव फोकस्ड ऑन सीईटी प्रॉबॅबली ही वुड हॅव गॉट बेटर कॉलेज. असं ते गडबड होते का? हां, म्हणजे जर त्यानं सी-ई-टीला त्यावेळी फोकस केला असता, तर कदाचित त्याला चांगलं कॉलेज मिळालं असतं. मग ते गडबड होते. म्हणून हा महत्त्वाचा आहे. तो रोडमॅप तयार झाला पाहिजे त्यावेळी. मग याच्यामध्ये तो पालक, तो विद्यार्थी, त्यांचा मेंटर आणि टीचर्स या सगळ्यांचा हा एक सिंगल प्रोजेक्ट आहे, की वेअर ही इज गोइंग टू या वेअर ही कॅन गो अँड वेअर ही शुड गो. हां, एक्झॅक्टली आणि एंट्रन्स एक्झाम्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता मेडिकलच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येत नाही. नाही. मेडिकलला देशभरामध्ये एकच एंट्रन्स एक्झाम आहे. एम-बी-बी-एस करा, बी-डी-एस करा, बी-एम-एस करा, बी-एच-एम-एस करा, फिजिओथेरपी करा, एकच. नीटच द्या तुम्ही. नीटच द्या. नीट द्या. नीटची परीक्षा नीट दिली तर ते होऊन जातं. पण इंजिनिअरिंगला तसं नाही, डिझाईनला तसं नाही. आर्किटेक्टला नाटाची परीक्षा आहे, जेईई मेन पेपर सेकंड आहे आणि तुम्हाला एरोनॉटिकलला जायचं आहे, एएमई-सीईटी वेगळी आहे. तुम्हाला मरीनला जायचं आहे, तर त्याची आय-एम-यू-सी-ई-टी वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. तर एंट्रन्स एक्झामचा रोल म्हणून 11वीतून 12वीत जाताना तो त्याचा जो टप्पा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 11वीत जाताना त्यांनी जरी विचार केला असेल, की नाही मला जेईई होईल. हां. पण जेव्हा त्याला काय म्हणतात, आईना फेस करतो तो, की नाही बाबा माझ्याकडून हे होणार आहे किंवा होणार नाहीये. तर त्या ट्रान्झिशनच्या वेळेला नीट डिसिजन घेतला तर कदाचित तो प्रॉपर पोझिशनला लँड अप होईल 12वी नंतर कुठली द्यायची एंट्रन्स. अगदी बरोबर. आणि तो रोडमॅप त्यांना तयार करायला पाहिजे. कागदावर त्यानं सगळं काढलं पाहिजे, की नाही मला हे करायचं आहे. या एंट्रन्स एक्झाम मी देणार आहे. या एंट्रन्स एक्झाममधून मी इथं लँड होणार आहे. त्या लँड झालेल्या कॉलेजेसची, युनिव्हर्सिटीची फीस एवढी आहे. ती मला परवडणारी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. एवढं महत्त्वाचं आहे. आता आपण अशा पॉइंटला आहोत, की त्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे, सीईटी दिली आहे, जेईई दिली आहे, त्याचा रिझल्ट आलेला आहे. बरोबर. आणि आता पॅरेंट्स जे आहेत ते कन्फ्यूज्ड किंवा अशा अवस्थेत आहेत, की रिझल्ट तर लागलाय. 12वीचा रिझल्ट लागलाय. यावेळेला 2 महाराष्ट्रातनी 2 सीईटी घेतल्या, त्याचा रिझल्ट लागला. जेईईच्या 2 परीक्षा झाल्या, त्याचा रिझल्ट लागला आणि आता मला ॲडमिशन घ्यायची आहे, पण कुठं कळतच नाही म्हणजे काय करायचं? आता पुढं काय करायचं? की ॲडमिशन घ्यायची आहे, रिझल्ट माझ्या हातात आहे. जसं 10वीचा रिझल्ट माझ्या हातात आल्यावर मला 11वीला ॲडमिशन मिळते. ज्या ठिकाणी असेल. पण आता रिझल्ट लागलेला आहे. आता मला ॲडमिशन घ्यायची आहे, तर मग आता करू काय आता? पुढची प्रोसेस काय? सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी तुम्ही जसा आत्ता उल्लेख केला, यावर्षी सी-ई-टीच्या परीक्षा 2 झाल्या. तर सगळ्यात पहिलं कन्फ्युजन होतं, की सर कुठल्या परीक्षेचा रिझल्ट कन्सिडर करणार? याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की या दोन्हीमधला जो बेस्ट स्कोर असणार आहे, जसं जेईईच्या बाबतीत होतं, त्या स्कोरवर तुमचे ॲडमिशन्स होतील. आणि ॲडमिशन प्रोसेस ही इंजिनिअरिंगची बेसिकली ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्राची आपण आता फक्त सी-ई-टी नंतरच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल बोलतो. महाराष्ट्राचे. महाराष्ट्रामध्ये जेवढी काही इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, तर त्या सगळ्या कॉलेजेसची ॲडमिशन प्रोसेस एका वेळी होते, ज्याला कॅप असं म्हटलं जातं, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमध्ये सेंट्रल रजिस्ट्रेशन असतं. म्हणजे स्टुडंटचं एकाच वेळी रजिस्ट्रेशन होईल. ते रजिस्ट्रेशन झालं, की त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या आधारावर त्याला रँक मिळेल आणि त्या रँकच्या आधारावर त्याला तो कॉलेजेस चूज करू शकेल, ब्रँचेस चूज करू शकेल आणि त्याला पाहिजे असणाऱ्या कॉलेजमध्ये किंवा ब्रँचमध्ये त्याच्या मार्क्सनुसार ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसचं रजिस्ट्रेशन करणं 12वीच्या म्हणजे सी-ई-टीच्या रिझल्टनंतर गरजेचं आहे, जे की अजून चालू नाही झालेलं. पण मग ते मी चालू तर होईल. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांनी तर तो सीईटीचा फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन वगैरे तर केलंय ना ऑलरेडी. मग आता हां, परत काय करायचं आणि का बरं करायचं आता? हां. ज्यावेळी तुमचं सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन झालं, सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सी-ई-टीची 2 वेळा एक्झाम झाली आहे. आता त्या सेम टाईमला फेब्रुवारीमध्ये 12वीची बोर्डची एक्झाम झाली. सो आत्ता सध्या तुमच्याकडं सी-ई-टीचा बेस्ट पॉसिबल रिझल्ट आहे. दुसरं 12वीचा रिझल्ट आहे. 12वीची रिझल्ट हा तुमचा एलिजिबिलिटी ठरवत असते.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला पी-सी-एम ग्रुपला 45% असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर. जर कॅटेगरीचा स्टुडंट असेल, तर त्याला 40% पी-सी-एम ग्रुपला असणं गरजेचं आहे. सो आता एलिजिबिलिटी एस्टॅब्लिश झाली. हं. जे विद्यार्थी एलिजिबिलिटी एस्टॅब्लिश करतील, तेच ॲडमिशन प्रोसेसला जातील. म्हणजे एखाद्याला बरोबर. जर 135 आणि 120 पेक्षा कमी मार्क पडले ओपन आणि रिझर्व्हेशन, राइट, तर त्याला सी-ई-टीचा स्कोर कसाही आला तरी ही इज नॉट एलिजिबल फॉर कॅप. राइट. तो एलिजिबल नाहीये आणि ती एलिजिबिलिटी आता एस्टॅब्लिश झाली आहे. त्यामुळे ती एलिजिबिलिटी 12वीच्या रिझल्ट नंतर एस्टॅब्लिश होईल म्हणून हे रजिस्ट्रेशन सेपरेट करावं लागेल. दुसरं ज्यावेळी तुम्ही सी-ई-टीचा फॉर्म भरला त्यावेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील नसतील आपल्याला माहिती नाही. पण आता तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे. रिझर्व्हेशन आहे, स्पेशल रिझर्व्हेशन आहे, एखादी मायनॉरिटी आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स तुमच्याकडून आत्ता घेतल्या जातील. जे-ई मेनचा कोटा आहे, ज्याला ऑल इंडिया कोटा म्हटलं जातं. 15% जागा जे-ई मेनच्या आहेत. त्या 15% जागा आपल्याला इथं टाकायच्या आहेत. म्हणजे इथं ॲप्लिकेशन देऊ शकता तुम्ही. तर त्याचं हे फॉर्ममध्ये आपल्याला मेन्शन करावं लागेल, की बाबा मी जे-ई मेनची परीक्षा दिली, मग माझा हा रँक आहे, माझा हा पर्सेंटाईल आहे. त्याच्या आधारावर मी 15% सीटसाठी जाऊ शकतो का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता कळाल्यात म्हणून हे रजिस्ट्रेशन सेपरेटली तुम्हाला करावं लागेल कॅपसाठीचं. ओके. पण मग आता हे रजिस्ट्रेशन करताना एका पालकाकडे किंवा विद्यार्थ्याकडे ते कधी करायचं आणि त्याच्यासाठी कुठकुठले डॉक्युमेंट कुठकुठल्या फॉर्ममध्ये त्यांनी तयार करून ठेवायचे आहेत आत्ता? म्हणजे त्यावेळेला एकदम रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर गडबड नको म्हणून. थोडक्यात काय-काय प्रिपरेशन करून ठेवायची आत्तापासून? रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट्स, जो तुम्ही आत्ता मुद्दा मांडला. डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करणं हे सी-ई-टी सेलच्या हातात असतं. सो सी-ई-टी सेल हे ज्यावेळी सी सेल म्हणजे काय आणि अजून कुठल्या-कुठल्या ॲक्टिव्हिटी कोण असतं इन्व्हॉल्वड याच्यामध्ये? येतो मी. पहिला मुद्दा हा घेतो म्हणजे आपल्याला तो कव्हर करता येईल. आपल्याला पुढे जाता येईल. सो सी-ई-टी सेल म्हणजे आता ॲडमिशन प्रोसेस रन करणं किंवा सी-ई-टीची परीक्षा घेणं, ॲडमिशन प्रोसेस घेणं, ॲडमिशन घेणं किंवा फीज या सगळ्यामध्ये खूप साऱ्या ऑथॉरिटीज समाविष्ट आहे. जसं की सी-ई-टीची परीक्षा आणि ॲडमिशन प्रोसेस करणं हे सी-ई-टी सेल बघत असतं, जे की मुंबईला आहे. दुसरं झालेलं ॲडमिशन रेग्युलेट करणं किंवा त्या मुलाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करणं हे काम आहे ए-आर-ए म्हणजेच ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीचं. सो ए-आर-ए ते काम करतं. त्यानंतर फी स्ट्रक्चर. कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर कोण ठरवतं? मग मुलांना प्रश्न पडला, "सर कॉलेजचं फी स्ट्रक्चर एवढं कसं काय? कमी कसं काय? जास्त कसं काय? या कॉलेजचं एवढं कमी आहे, या कॉलेजचं जास्त आहे." तर यात काय नेमकं? तर कॉलेजेसचं जे फी स्ट्रक्चर आहे, ते ठरवणारी ऑथॉरिटी वेगळी आहे. त्याला फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी असं म्हटलं जातं. कॉलेजेसचा काय एक्सपेन्स आहे, फॅकल्टीज काय आहे, ते कॉलेजचा इन्फ्रा काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एफ-आर-ए ते ठरवत असतं. आणि स्कॉलरशिप देण्याचं जे काम आहे, स्कॉलरशिप्स हा जो पार्ट आहे त्यातला, की मग मुलींना फ्री एज्युकेशन आहे 8,00,000च्या आत उत्पन्न असेल तर, एस-सी-बी-सी कॅटेगरी, ओ-बी-सी कॅटेगरी ट्युशन फीचा हाफ अमाउंट मिळते. टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये ट्युशन फी वेव्हर स्कीममध्ये ट्युशन फी मुलांची माफ होते. तर हे जे क्रायटेरिया आहे किंवा स्कॉलरशिप हा जो विषय आहे, तो महा-डी-बी-टी नावाचं एक वेगळं त्याचं पोर्टल आहे, तर ते कन्सिडर करत असतं. सो एवढ्या सगळ्या ऑथॉरिटीज या ॲडमिशन प्रोसेससाठी जबाबदार असतात. बरं सी-ई-टी सेल हे काय त्याच्या मनाने ॲडमिशन प्रोसेस करत नाही. जे काही त्याला विधानसभा सांगेल, की नाही बाबा हे रेग्युलेशन्स आहेत, ह्या वर्षीचे हे नियम आहेत. हं. त्याच्या आधारावर सी-ई-टी सेल ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट करत असतं. आता जो तुमचा दुसरा प्रश्न होता, परत एकदा रिपीट करणार का? काय होता तो? की एखाद्या पालकांनी आणि डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी हां. कुठले-कुठले डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे? मग ते आत्ता तयार करायचे किंवा 1 वर्षापासून आधीपासून तयारी करून ठेवायची? असं काय-काय तयार करून ठेवावं लागणार? म्हणजे वेळेवर त्याची पळपळ होणार नाही. हां, डॉक्युमेंट्स बाबतीत पहिलं तरी मुद्दा असतो, की तुम्ही ज्यावेळी स्टुडंट तुमचा 11वीत जातो त्यावेळीपासून त्याची प्रिपरेशन करायला पाहिजे. कारण काही डॉक्युमेंट्स असे असतात, की यायला ते डिले होतात. सो त्याच्यामुळे ॲडमिशन थांबू पण शकतात. जर आत्ता तुम्ही या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाणार आहे, त्या ॲडमिशन प्रोसेसच्या सुरुवातीलाच तुमच्याकडे काय-काय पाहिजे? जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे, ज्याला कुठलंही रिझर्व्हेशन लागू होत नाही आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना रिझर्व्हेशनमधला असो रिझर्व्हेशनमधला नसो, म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा रिझर्व्ह कॅटेगरी दोन्ही मधल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात पहिलं लागतं 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट. जर स्टेट बोर्डातला विद्यार्थी असेल, तर त्याच्याकडे सर्टिफिकेट असतं. जर सी-बी-एस-ई बोर्डचा किंवा आय-सी-एस-ई बोर्डचा असेल, तर त्याच्या मार्कशीटवर त्याची डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. सो त्या स्टुडंटला सर्टिफिकेट लागणार नाही. जो 10वीचा स्टेट बोर्डला स्टुडंट आहे, त्याला सर्टिफिकेट लागेल. 12वीचं मार्कशीट लागेल.
जे की ऑब्व्हियसली मिळेल. लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तो स्टुडंट महाराष्ट्रातला असेल, तर त्याच्यासाठी महाराष्ट्रात नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. सो एवढे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत. याच्या व्यतिरिक्त सी-ई-टीचा रिझल्ट, सी-ई-टीचं ॲडमिट कार्ड, जे-ई मेनमधून ॲप्लिकेशन देणार आहे किंवा जे-ई मेनच्या पर्सेंटाईलवर तुम्ही ॲप्लिकेशन देणार आहे, तर जे-ई मेनचं ॲडमिट कार्ड, जे-ई मेनचा रिझल्टसुद्धा तुम्हाला लागणार आहे. एवढे डॉक्युमेंट्स सगळ्या स्टुडंटसाठी कंपल्सरी आहेत. आणि इन अ केस असं पण असतं, की ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, पण उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे. तर या केसमध्ये तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारांचा बरं का, उत्पन्नाचा दाखला जो एका वर्षासाठी व्हॅलिड असायला पाहिजे. म्हणजे 2026च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही जाताय, तर तो दाखला 31 मार्च 2027 पर्यंतचा असायला पाहिजे. एवढं. कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर ही डिफरंट आहे. कॅटेगरीमध्ये ओ-बी-सी मधला विद्यार्थी आहे. ओ-बी-सी, एस-ई-बी-सी म्हणजे मराठा आरक्षण, NT1, NT2, NT3, व्ही-जे, एस-बी-सी या कॅटेगरीजमधला विद्यार्थी असेल तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. हं. दुसरं कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याची व्हॅलिडिटी करून घेणं गरजेचं आहे. ती व्हॅलिडिटी लागणार आहे. नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट नॉर्मली 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. ते सुद्धा 31 मार्च 2027 पर्यंतचं लागणार आहे. एस-सी आणि एस-टी या कॅटेगरीजमधला विद्यार्थी असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागतं. एस-सी आणि एस-टीच्या विद्यार्थ्याला नॉन क्रीमी लेयर लागत नाही. जर विद्यार्थी ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमधला आहे, म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, तर राज्याचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट म्हणजे स्टेट ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट त्याला लागणार म्हणजे आहे. वेगळं आहे हां, राज्याचं आणि राज्याचं केंद्राचं वेगळं आहे. राज्याचं त्याला लागेल. राज्याचा जो म्हणजे तो सगळा मसुदा परफॉर्मा आहे. म्हणूया आपण. तर त्यामध्ये राज्याचं म्हणजे खाली सेंट्रल लिस्ट असं लिहिलेलं असेल, तर ते सेंट्रलचं असतं. सेंट्रल लिस्ट जिथं लिहिलेलं नाहीये, ते म्हणजे राज्याचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आहे. ते राज्याचं ई-डब्ल्यू-एस तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये अप्लाय करू शकता. सो कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स वेगळे आहेत. स्पेशल रिझर्व्हेशन असेल, एखादा विद्यार्थी डिफेन्समधला आहे. हं. डिफेन्स 1 मधला आहे. डिफेन्स 1 म्हणजे आर्मी रिटायर आहे. रिटायर्ड आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधून रिटायर्ड विद्यार्थ्यासाठी, रिटायर्ड पालकांच्या मुलासाठी डिफेन्स 1 लागू होतं. याच्यासाठी पॅरेंटचा डोमिसाईल लागतो आणि ॲनेक्सर सी म्हणून एक डॉक्युमेंट असतं, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाकडून मिळतं, ते लागतं. डिफेन्स 2 साठी ॲक्चुअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागतं. त्याच्या बरोबरीनं पॅरेंट्सचं डोमिसाईल लागतं. सो स्पेशल रिझर्व्हेशनसाठी डॉक्युमेंट्स वेगळे आहेत. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्हेशनसाठीचे डॉक्युमेंट्स वेगळे आहेत. ओपन कॅटेगरीसाठी काहीच लागणार नाही असं नाही. तिथं डोमिसाईल 10वीचं, 12वीचं, लिव्हिंग सर्टिफिकेट, उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल तर उत्पन्नाचा दाखला, ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत. एवढे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना आत्ताच गॅदर करायला पाहिजेत. या सगळ्या डॉक्युमेंट्सचे 2 ट्रू कॉपीजचे सेट तयार ठेवायला पाहिजेत. कारण ॲडमिशन प्रोसेसला ज्यावेळी स्पॉट राउंड वगैरे जातात, त्यावेळी ते नेसेसरी आहे. म्हणजे आता हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा केले, त्याची सॉफ्ट कॉपी, पी-डी-एफ त्याचे गोळा करून झाले. पण मग हे कोणाकडे द्यायचे ॲडमिशन कधी म्हणजे काय होतं? याच्या पुढची स्टेप कुठे होते? कुठल्या वेबसाईटवर होते? आणि एक्झॅक्टली विद्यार्थ्यांनी काय करायचं याच्यानंतर? डॉक्युमेंट आल्यानंतर म्हणजे? याच्यात आत्ता ज्यावेळी मी मगाशी म्हटलं तसं, तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरता, कॅपचा रजिस्ट्रेशन फॉर्म. सो हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरतानाच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. ते व्यवस्थित स्कॅन करायचे, ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ते अपलोड केलेले डॉक्युमेंट्स ॲडमिशनची स्क्रुटिनी त्याची डॉक्युमेंट्सची स्क्रुटिनी होते. ती स्क्रुटिनीमध्ये ते डॉक्युमेंट्स चेक केले कुठं कुठं जातात. अपलोड करायचे डॉक्युमेंट? हां, ते पोर्टलच आहे ना. कॅबचं रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. त्या रजिस्ट्रेशन पोर्टलवर जायचं. तुमचं रजिस्ट्रेशन ज्यावेळी होणार आहे, 10 स्टेपचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म असतो. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंगची विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे. ते अपलोड केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होते बरं का. त्याची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा 2 पद्धतीनं स्क्रुटिनी होते. ऑनलाईन जर तुम्ही स्क्रुटिनी घेतली, तर ऑनलाईनच एखादं स्क्रुटिनी सेंटर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करतं आणि जर त्याच्यामध्ये काही क्युरी आढळली त्यांना, तर ते त्यांना ऑनलाईनच सांगतं. म्हणजे त्याच पोर्टलवर तुम्हाला मेसेज येतो, की "बाबा, तुझं हे डॉक्युमेंट तू चेंज कर हं. किंवा या डॉक्युमेंटमध्ये हे मिसमॅच आहे, ते बघ." असं ते ऑनलाईन म्हणून ऑनलाईनला थोडं लक्ष द्यावं लागतं. दुसरा मुद्दा आहे ऑफलाईन स्क्रुटिनी. ऑफलाईन स्क्रुटिनीच्या बाबतीत त्या विद्यार्थ्याला काय करावं लागतं, की एखादं जवळचं फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे जवळचं कुठलंही इंजिनिअरिंग कॉलेज फॅसिलिटेशन सेंटर म्हणून काम करतं.
तिथं जावं लागतं. त्यांचा स्लॉट बुक करावा लागतो अगोदर. त्यांची डेट आणि स्लॉट बुक करायचा, त्यांच्याकडे जायचं. त्यांना हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, हा ट्रू कॉपीजचा सेट असं दाखवायचं. ते चेक करतात आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तो विद्यार्थी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं कंपल्सरी स्टेप. हो. मग डॉक्युमेंट व्हेरिफाय केलं मी इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन, की माझं काम माझ्या साइडनी संपलं. येस. मग सी-ई-टी सेल त्याच्यापुढं काय प्रोसेस करते त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची आणि मग पुढची स्टेप काय असते त्याच्यात? हां. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या सगळ्या डॉक्युमेंट्स सगळी व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर एक प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट लागते. ही लिस्ट लागते, की आपल्या महाराष्ट्रामधनं एवढ्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्टर केलं. ह्या रजिस्ट्रेशनमध्ये हा विद्यार्थी या रँकला आहे, या नंबरला आहे. या विद्यार्थ्याची कॅटेगरी ही आहे. आता ही प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे. त्याच्यानंतर एक 2 दिवसांचा ग्रीव्हियन्स पिरियड दिला असतो. म्हणजे काही वेळा होतं, की एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही किंवा राहतं त्याचं, "नाही सर, माझी कॅटेगरीचं नॉन क्रिमिनल निघालं नाही." मग त्याचं ते डॉक्युमेंट राहून जातं. मग त्याची कॅटेगरी क्लेम होत नाही. मग कॅटेगरी क्लेम झाली नाही, तर त्याला कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाही. पण मग तो कुठे ओपनमध्ये जातो असं हां, मग केसमध्ये? त्यावेळी तो त्या केसमध्ये तो ओपनमध्ये पहिल्या प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्टमध्ये जाईल. मग त्यानं ग्रीव्हन्स रेज केला, तर तो परत डॉक्युमेंट अपलोड करून फायनल मेरिट लिस्ट नंतर त्या 2 ते ओके. 3 दिवसांनी परत फायनल मेरिट लिस्ट येते. या फायनल मेरिट लिस्टमध्ये तो परत कॅटेगरीचा मध्ये जाऊ शकतो. सो प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आणि फायनल स्टेट मेरिट लिस्ट याच्यामध्ये 2 ते 3 दिवसांचा गॅप आहे. या गॅपमध्ये तुम्ही ग्रीव्हन्स रेज करून ते बघू शकता, की नाही बाबा हे माझं चेंज करायचं आहे किंवा असं-असं मला वाटतं, की ह्याच्यात हा बदल असू शकतो. तर ते नंतर फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर मात्र त्याच्यात बदल अपेक्षित नाही. पण आता स्टेट मेरिट लिस्ट हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. ते ते म्हणजे ती सी-ई-टी सेलकडून येते स्टेट मेरिट राइट. लिस्ट. पण मी मागच्या वर्षी बघितलं, की त्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये अजून जास्त कन्फ्युजन क्रिएट होतं, की काय एस-एम-एल असतो, मग एच-यू नंबर असतो, मग रिझर्व्हेशन मेल, फिमेल नंबर असतात. हे एवढे सारे नंबर म्हणजे काय प्रयोजन काय एवढा नंबर द्यायचं? हं. ॲक्चुअली काय आहे, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ओव्हरऑल की सीट्स आता रिझर्व्हेशन पण आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्हेशन आहे, स्पेशल रिझर्व्हेशन आहे. काही कोटा असतात म्हणजे जसं की होम युनिव्हर्सिटी कोटा वेगळा आहे, अदर होम युनिव्हर्सिटी कोटा वेगळा आहे. तर हा सगळ्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा आहे. तर याच्यासाठी सिम्प्लिफाईड प्रोसेस काय असू शकते, तर तुम्हाला असणाऱ्या पर्सेंटाईलनुसार तुमचा रँक तयार करणं. म्हणजे तुमच्याकडून डेटा घेतला कॅपच्या रजिस्ट्रेशनमध्ये, की तुमचं 12वी कुठल्या जिल्ह्यातनं झालं. आता 12वी कुठल्या जिल्ह्यातनं झालं, हे काय ठरवेल, की तुमची होम युनिव्हर्सिटी कुठली आहे. एखाद्या विद्यार्थ्याची 12वी मुंबईमधून झाली, तर त्याची होम युनिव्हर्सिटी असणार आहे मुंबई युनिव्हर्सिटी. एखाद्या विद्यार्थ्याची कोल्हापूरमधून 12वी झाली, तर त्याची होम युनिव्हर्सिटी असणार आहे शिवाजी युनिव्हर्सिटी. सो होम युनिव्हर्सिटी त्याची कळाली. मग होम युनिव्हर्सिटीच्या आधारावर त्याची अदर होम युनिव्हर्सिटी, दुसऱ्या युनिव्हर्सिटी त्याच्या अदर होम युनिव्हर्सिटीज असणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी आहे, मग ओ-बी-सी कॅटेगरी. एखादा विद्यार्थी पी-डब्ल्यू-डी आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे, तर त्याचा पी-डब्ल्यू-डीचा रँक आहे. म्हणून स्टेट मेरिट लिस्टमध्ये वेगवेगळे नंबर मिळतात. याच्यामध्ये मुख्यत्वे कुठले नंबर असतात? एक असतो स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे जनरल मेरिट नंबर त्याचा काय आहे? एस-एम-एल आपण. एस-एम-एल आपण त्याला म्हणू. दुसरा असतो कॅटेगरी. जर त्याची कॅटेगरी असेल, तर त्या कॅटेगरीमध्ये राज्यात कितव्या नंबरला आहे, त्याला कॅटेगरी नंबर म्हणतात. तिसरा असतो एच-यू रँक म्हणजे होम युनिव्हर्सिटी रँक. ओ-एच-यू रँक म्हणजे अदर होम युनिव्हर्सिटी रँक. जर तो विद्यार्थी पी-डब्ल्यू-डी मधला असेल, तर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी रँक. असे रँक वेगवेगळे असतात. ऑल इंडिया असतो. काही वेळा जे-ई मेनचा पर्सेंटाइल जो विद्यार्थी टाकतात, त्याच्यानुसार तो ऑल इंडिया रँक पण त्याचा ठरतो. ऑल इंडिया रँक येतो. सो हे नंबर्स तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यानुसारच तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. तर मग नंबरमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हं. नंबर हे तुम्हाला उलटं क्लॅरिटी देतात, की लास्ट इयरला क्लोजिंग 1000 रँकला होता आणि माझा 999 रँक आहे. सो मला डेफिनेटली आय एम डॅम शुअर की ही सीट मला मिळणार. कारण पर्सेंटाइल व्हॅरी होऊ शकतो, रँक व्हॅरी होत रँक. नाही. रँक तोच राहणार आहे. पर्सेंटाइल मागच्या वर्षी समथिंग पर्सेंटाइलला समथिंग रँक होता. त्याच रँकला पर्सेंटाइल मात्र डिफरंट असू शकतो. तेव्हा हे स्टुडंटने बारकाईने बघायचं. रँक आपला काय आहे? अजून एक क्लॅरिटी अशी पाहिली होती, की हे आता तुम्ही वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स वापरले. हं. तर एक-एक करत एक्सप्लेन करा ना, की तुम्ही एक शॉर्ट फॉर्म वापरला ई-डब्ल्यू-एस.
ते म्हणजे काय? त्याचं वेगळं रँकिंग येतं का? अजून एक शब्द शॉर्ट फॉर्म आपला टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय? त्याचं रँकिंग वेगळं येतं का? एस-ई-बी-सीचं वेगळं येतं का? का हे म्हणजे हे कुठलं आहे? हे कॉन्स्टिट्यूशनल कुठलं याच्यापैकी आणि स्पेशल टाइपमधलं कुठलं? एक्झॅक्टली कसं वर्कआउट करायचं? हं. आता पहिलं कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्हेशन क्लिअर करू. मी म्हटलं तसं ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी हे 2 वेगळे आहेत. हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्हेशनमध्ये येतात. ई-डब्ल्यू-एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि एस-सी-बी-सी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ई-डब्ल्यू-एस हे रिझर्व्हेशन आहे आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये त्या विद्यार्थ्याला फीजमध्ये पण बेनिफिट मिळतो. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या त्या कॉलेजमध्ये, कोर्समध्ये ओव्हर अँड अबाउट 10% जागा या ई-डब्ल्यू-एसच्या स्टुडंटला असतात, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला. आणि दुसरा मुद्दा आहे एस-सी-बी-सी, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा आरक्षण. महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षण चालू झालं. त्या जागा या कास्ट कॅटेगरीमध्ये आहेत. त्या जागा 10% जागा एस-सी-बी-सीच्या स्टुडंटसाठी राखीव आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्हेशनमध्ये ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी येतं. आता ह्याच्यात दोन्हीमध्ये फरक काय? तर ई-डब्ल्यू-एसच्या जागा ओव्हर अँड अबव्ह असतात. एस-सी-बी-सीच्या जागा म्हणजे त्याच 60चे जागा 66. 60ची 66 हं, एस-सी-बी-सीच्या जागा त्यातच समाविष्ट हं, असतात. हं. लक्षात आलं? दुसरा मुद्दा तुम्ही म्हटला तो टी-एफ-डब्ल्यू-एस. टी-एफ-डब्ल्यू-एस हा वेगळा विषय. ट्युशन फी वेव्हर स्कीम. असे खूप सारे विद्यार्थी असतात, की ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती तेवढी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये, पण त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. त्यांचा रँक चांगला आहे किंवा त्यांचा पर्सेंटाइल चांगला आहे. अशा स्टुडंटसाठी सरकारची योजना असेल, की टी-एफ-डब्ल्यू-एसमधनं त्या स्टुडंटने अप्लाय करावं. टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये मेरिट थोडं वाढतं. पर्सेंटाइल कट ऑफ थोडा वाढतो, पण त्या स्टुडंटची पूर्ण ट्युशन फी माफ होते. पण आता मागच्या एक 3 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी ट्युशन फी तशीही पूर्ण माफ आहे. जर त्यांचं उत्पन्न 8,00,000च्या आत असेल तर. सो मुलींनी टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये अप्लाय करण्यात आता पॉइंट राहिला नाही. पण मुलांसाठी टी-एफ-डब्ल्यू-एसचा फायदा होऊ शकतो. ओपन कॅटेगरी मुलं. ओपन कॅटेगरी मुलं, कारण उत्पन्न 8,00,000च्या आत असायला पाहिजे. उत्पन्नाचा कॅप 8,00,000च्या आतला आहे. उत्पन्न 8,00,000च्या आत असेल, तर तो विद्यार्थी टी-एफ-डब्ल्यू-एसला एलिजिबल आहे. फक्त टी-एफ-डब्ल्यू-एसचे कॉन्स काही आहेत. जसं की टी-एफ-डब्ल्यू-एसच्या जागासुद्धा जसं ई-डब्ल्यू-एसच्या आहेत, तशा ओव्हर अँड अबव्ह असतात. 5% पर कोर्स पर कॉलेज म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कोर्स वाईज 5% जागा ओव्हर अँड म्हणजे अबव्ह आहेत. 60ला 3 म्हणजे हे झाले 60 आणि 6 66 आणि 3 69. राइट. एक डिव्हिजन 69ची होईल साधारण. राइट. मग आपण त्या कॅपमध्ये जर बघितलं, तर त्या ओव्हर अँड अबोव्ह जागा असल्यामुळे टी-एफ-डब्ल्यू-एसच्या आपण तो विद्यार्थी स्पॉट राउंडला एलिजिबल होत नाही. टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये ॲप्लिकेशन देणारा विद्यार्थी किंवा ज्याला टी-एफ-डब्ल्यू-एसमधून सीट मिळालेली आहे, असा विद्यार्थी ती सीट सोडू शकत नाही. तो स्पॉट राउंडला एलिजिबल होत नाही. दुसरा मुद्दा, तो ब्रांच शिफ्टसाठी सुद्धा एलिजिबल राहत नाही. म्हणजे भरपूर वेळा इंजिनिअरिंगमध्ये काय बघितलंय मी, की फर्स्ट इयरला येताना एखादी ब्रांच घेऊन येतात. म्हणजे लाइक मेकॅनिकल घेऊन आला आणि सेकंड इयरला समजा सपोज त्याला सीएस आणि आय-टीमध्ये इंटरेस्ट असेल, तर तो शिफ्ट करतोय सीएस आणि आय-टीमध्ये. सो तो स्टुडंट शिफ्ट करू शकत नाही. ब्रांच शिफ्ट करू शकणार नाही. सो हा पण मुद्दा आहे टी-एफ-डब्ल्यू-एसच्या बाबतीतला. फक्त टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये फायदा काय होणार आहे, की ट्युशन फी मात्र पूर्ण माफ होईल त्या स्टुडंटची. ओके. असं होईल. मग आता मला रँक आला, सगळं आलं. आता एक मेजर प्रश्न पालकांना, विद्यार्थ्यांना असा असतो, की हे सगळं झालं आता रँक येईल नंतर. मी कॉलेज कुठलं चूज करायचं आणि मी ब्रांच कुठली चूज करायची? म्हणजे हाऊ टू डिसाईड द कॉलेज एंड हाऊ टू डिसाईड द ब्रांच आणि ह्याच्यामध्ये काही मेंटरिंगचा विषय येतो का? डेफिनेटली येतो. आता ॲक्चुअली कॉलेज आणि ब्रांचेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप वेळा कन्फ्युजन होतं, की अरे सर कॉलेज कॉम्प्रोमाईज करू की ब्रांच कॉम्प्रोमाईज करू? कुठल्या कॉलेजला जायचं नेमकं? मग पर्सेंटाइल माझा एवढा आहे, ब्रांच मला कुठली मिळणार? तर असा थोडा हे आहे आणि मेजरली आपल्याला जर बघायचं ओव्हरऑल तर सद्यस्थितीला तुम्हाला या म्हणजे आता नॉर्मली एक व्हाईट आहे, एक ब्लॅक आहे. पण या सिच्युएशनमध्ये ग्रे आपल्याला बघावा लागणार आहे, की एकदमच व्हाईटमध्ये जायचं नाहीये, ब्लॅकमध्ये जायचं नाही. थोडं ग्रे सिच्युएशन आहे. एक तुम्हाला कॉलेजला पण वेटेज द्यायचं आहे. पण त्याच्या बरोबरीनं थोडंफार वेटेज तुम्ही ब्रांचला सुद्धा द्यायला पाहिजे. अगदीच खाली लोवेस्ट साइडला नाही जायचं आहे. ब्रांच आणि कॉलेज याचा थोडा मीन साधून आपल्याला समन्वय सगळं साधून. समन्वय साधून थोडं करावं लागणार आहे. याच्यात सगळ्यात मोठा रोल असणार आहे तुमच्या पर्सेंटाइलचा, की तुम्हाला एक्झॅक्ट पर्सेंटाइल काय आहे?
ऑब्व्हियसली चांगला पर्सेंटाइल असेल तर तो तुम्हाला थोडा ॲडव्हांटेज राहणार आहे, की नाही चांगले कॉलेज पण घेऊ शकता, चांगलं ब्रँच पण घेऊ शकता. पण थोडा लोअर साइडला पर्सेंटाइल असेल तर थोडं ब्रँचमध्ये कॉम्प्रोमाईज करून चांगल्या कॉलेजमध्ये कसं जाता येईल हेही बघू शकता. सो स्टुडंट टू स्टुडंट हे व्हॅरी होतं. याच्यामध्ये फक्त त्या स्टुडंटनं काय करायला पाहिजे, की एक्सपर्ट जसं म्हटलं, की एक्सपर्टचा थोडा ॲडवाईस घ्यायला पाहिजे. स्टुडंट, पॅरेंट आणि एक्सपर्ट अशा तिघांनी ते थोडं ठरवलं तर ते जास्त सोपं असू शकतं. कुठली कॉलेज, कुठली ब्रँच. मग चांगलं कॉलेज मिळतंय, थोडी ब्रँच कॉम्प्रोमाईज केली तरी चालू शकतं चांगल्या कॉलेजला. कॉलेज वर्स्ट आहे तर टॉप ब्रँचेस त्यांना घेतल्या तर त्याला पुढे जाऊन प्लेसमेंट्स आणि या सगळ्याला जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात. डिपेंड्स ऑन प्रत्येक केसच्या बाबतीत हे व्हॅरी होऊ शकतं असं. पण म्हणजे कुठली ब्रांच चूज करायची हे ठरवायचे काय पॅरामीटर्स असू शकतात? म्हणजे एक मुलगा 12वी पास आउट होतो. त्याला नाही माहिती एआयमध्ये काय आहे, डी-एसमध्ये काय आहे, मेकॅनिकलमध्ये काय आहे. तो म्हणतो मी ब्रांच कुठली घेऊ? मग ह्या प्रश्नाला काय उत्तर असू शकतं आणि याचं सोल्युशन कोण देऊ शकतं? इन्फॉर्मेशन यात. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. भरपूर वेळा मी बघितलं ना नॉर्मली, की लोकांना ब्रांचेसच्या बद्दल काहीच माहिती नाही. झिरो आहेत ते. लिटरली नाही झिरो म्हणजे की ब्रांच थोडक्यात सांगायचं तर बघतो कॉम्प्युटर सायन्स वेगळं, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी वेगळं, कॉम्प्युटर सायन्स एंड टेक्नॉलॉजी वेगळं. हे कळणार कसं म्हणजे काय काय करायचं त्याच्यात? आता एक-एक प्रश्नाकडे येऊ हां. पहिल्यांदा तरी. हा जो पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही जो म्हणताय, की ब्रांचेस कशी चूज करायची? तर हे पहिलं ब्रांचेस चूज करताना तुम्ही थोडं ब्रँचचा अभ्यास करायला पाहिजे, की किती नंबर ऑफ ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांचचा कोर वेगळा आहे. प्रत्येक ब्रांचमध्ये चालणारं काम वेगळं आहे. असं जे पाहिलं जातं, की अरे सर स्कोपच नाहीये, स्कोपच नाहीये, या ब्रांचला पुढे जाऊन कसं होणार? माझ्या ओळखीतला एक व्यक्ती आहे. सो त्यानं तीही ब्रांच केलेली आहे आणि त्याला ते जॉब नाही आहे. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करता प्रत्येक ब्रांचला स्कोप आहे. स्कोप नाही असं नाही आहे. तुम्ही तिथं कुठल्या कॉलेजमध्ये आहेत. दुसरा मुद्दा, की तुम्ही काय केलंय त्या कॉलेजमध्ये जाऊन? तुम्ही किती अभ्यास केलाय? किंवा तुम्ही त्या ब्रांचप्रती किती डेडिकेट आहात? याच्यावर त्या काही गोष्टी ठरणार आहेत. त्यामुळे ब्रांच चूज करताना सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला त्या ब्रांचमधली इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा मुद्दा, तुम्ही ब्रांच चूज करताना त्या ब्रांचमध्ये काम करत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी बोललं पण पाहिजे. काय आहे? इंडस्ट्री ओपनिंग्स काय आहेत? पुढे जाऊन तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे? कारण नाही तो काही विद्यार्थी असे असतात, की ज्यांना फील्ड वर्क अजिबात माहिती नाही किंवा हं. नाही तिकडं जायचं नाही, बाहेर जायचं नाही वगैरे, वगैरे, वगैरे असं पण असतं. तर व्हाईट कॉलर जॉब असणारे काही ब्रांचेस आहेत, तर तिथं जाऊ शकता. सो फील्ड वर्क करणाऱ्या जॉब ब्रांचेस वेगळ्या आहेत, तिथं जाऊ शकता. जर फील्ड वर्क करणारा स्टुडंट असेल तो, त्या स्टुडंटच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे, की तो इन जनरल कुठल्या ब्रांचेसमध्ये जावं त्यानं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आहे त्यातली इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्या ब्रांचेसमधली इन्फॉर्मेशन पाहिजे. रिसेंटली आपण काही सेशन्स घेतले होते या दरम्यान. त्या सेशन्समध्ये आपण काय केलं होतं, की प्रत्येक ब्रांच डिकोड करण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही आपण तो सेशन्स करतोच आहे. सो त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट्सनी अशी ॲडवाईस दिली होती. ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं त्यांनी, की खूप वेळा असं होतं, की कोर ब्रांचेस ज्या मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, त्यांना वेटेज कमी दिलं जातं. पण एक्सपर्ट ॲडवाईस मी सांगतो तुम्हाला. पण एक्सपर्टचं म्हणणं असं आहे, की सगळ्या ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला तुमचे फंडामेंटल्स चांगले असतील, तुमचे बेसिक फंडामेंटल्स क्लिअर असतील, अल्गोरिदम तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही भविष्यात काहीही करू शकता. म्हणजे तुमचं फंडामेंटल्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स क्लिअर ठेवा, अल्गोरिदम क्लिअर ठेवा. तुम्ही अभ्यास करा. तुम्ही ऑटोमॅटिकली पुढं-पुढं जाऊन नवीन-नवीन गोष्टी करू शकता. असं नाहीये, की बाबा अ, आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच केलंय आणि मग मेकॅनिकलमध्येच करियर करायचं आहे. तुम्ही एआयमध्ये जाऊ शकता, सीएसमध्ये जाऊ शकता, आय-टीमध्ये जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. सो तुम्ही आता हे ठरवलं पाहिजे, की मला कुठं जास्त एक्सपोजर मिळेल. तिथं तुम्ही जा जास्तीत जास्त ठिकाणी. जास्त चांगलं कॉलेज निवडा. त्यातल्या त्यात बेटर ब्रँच निवडा आणि मग पुढे जा. आणि हे जे दुसरं होतं, की एकाच ब्रांचेसचे एवढे सारे नावं आहेत, तर त्याला काय आहे? आता हे नावं वेगवेगळी असू शकतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स काही ठिकाणी काही कॉलेजेस म्हणतात, की आम्ही कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग देणार. काही कॉलेजेस म्हणतात, की आम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग देणार. काही कॉलेज म्हणतात, आम्ही कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी देणार. सो नावं जरी वेगळी असली, तरी त्या कोर्सचं करिक्युलम स्ट्रक्चर एकच आहे. हो.
त्यामुळं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकता. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. नावं वेगळी आहेत, पण कोर्स एकच आहे. कंटेंट सेम. कंटेंट सेम आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय होणार आहे, सॉफ्टवेअर होणार आहे, हार्डवेअर होणार नाही. सी-एसमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर दोन्ही आहे. आता काही कॉलेजेस एआय सेपरेट देतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, काही कॉलेजेस सी-एस-सी विथ एआय देतात. सो सी-एस-सी म्हणा, आय-टी म्हणा, एआय, डेटा सायन्स वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर लँग्वेजेस हे कॉमन आहे. थोडंफार तुम्ही तसा विचार करून जायला पाहिजे. नॉमिनिक्लेचर्स बदलतायत फक्त. अजून एक असा प्रश्न येतो, की या वेगवेगळ्या ऑटोनॉमस, प्रायव्हेट ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट हे असे वेगवेगळे कॉलेजेसचे नावं दिसतात त्या लिस्टमध्ये. तर याचं बायफर्केशन काय आणि कुठलं प्रायोरिटाईज करायला पाहिजे आणि त्याला कारण काय? आणि असे सेपरेट करायचं कारण काय एवढे सारे कॉलेजेस? इन जनरल तुम्ही जो म्हटला तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बरोबर? आणि ऑटोनॉमस पण काहीतरी हां, आहे त्याच्यात. ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. एकूण टाइपमध्ये आपण पहिल्यांदा जाऊ. गव्हर्नमेंट कॉलेज वेगळं, प्रायव्हेट कॉलेज वेगळं. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याकडे जसं आहे की सी-ओ-ई-पी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पण रिसेंटली सी-ओ-पी युनिव्हर्सिटी झाली, स्वतःची युनिव्हर्सिटीज. व्ही-जे-टी आहे, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज वेगळे आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये येतात पी-आय-सी-टी पुण्यातलं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, मुंबईमधलं आपण डी-जे संघवी नावाचं कॉलेज आहे, थाडोमल साहनी आहे, ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. सो प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज हा बेसिक पहिला टाइप आहे. गव्हर्नमेंट कॉलेज पूर्ण रन गव्हर्नमेंट करतं. त्याचा सिलेबस, सगळे स्ट्रक्चर्स, फॅकल्टीज हे सगळं गव्हर्नमेंट चालवतं. प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट अथॉरिटीज किंवा प्रायव्हेट संस्था ते कॉलेज चालवतात. पण सिलेबस वगैरे जो आहे, तर गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीज ज्या असतील, म्हणजे जसं आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एखादं प्रायव्हेट कॉलेज असेल, तर तो सिलेबस जो आहे, तो मुंबई युनिव्हर्सिटी जे देणार, ते सिलेबस ते चालवणार. पुण्यातलं एखादं प्रायव्हेट कॉलेज आहे, तर ते पुण्यातलं प्रायव्हेट कॉलेज सिलेबस जो चालवेल, तो पुणे युनिव्हर्सिटी जो दिलेल किंवा त्याच्या ज्या नॉर्म्स असतील, त्याच्या ज्या काही कंडिशन्स असतील, त्याच्यानुसार ते चालवेल. हे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट इंजिनिअरिंगमध्ये जवळ-जवळ सेम आहे फी स्ट्रक्चरच्या बाबतीत. आणि एकूण म्हणजे जर तुम्ही दर्जाचा पण विचार केला, तर थोडंफार वर-खाली होतं, पण जवळपासच आहेत. फार काही लांब नाही आहेत. मेडिकलमध्ये जर बघितलं, तर मेडिकलमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये फी स्ट्रक्चर वाईज खूप. खूप मोठा फरक राहतो. 1,00,000 गव्हर्नमेंटला आहेत आणि 8,00,000 प्रायव्हेटला आहेत. तसं इंजिनिअरिंगच्या बाबतीत होत नाही. इंजिनिअरिंगच्या बाबतीत गव्हर्नमेंटला पण ₹1,50,000 फी स्ट्रक्चर आहे, प्रायव्हेटला पण ₹1,50,000 फी स्ट्रक्चर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, गव्हर्नमेंटला कॅटेगरी बेनिफिट मिळतो, सेम बेनिफिट तुम्हाला प्रायव्हेटला पण मिळतो. म्हणजे प्रायव्हेटला पण फी स्ट्रक्चरमध्ये जसं गव्हर्नमेंटला बेनिफिट जे मिळतात ओबीसीला कॅटेगरी नेहमी आहे. वाईजला हां, तसं सेम प्रायव्हेटला सुद्धा मिळतो. सो प्रायव्हेट इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट तुम्ही ज्यावेळी चूज करताय त्यावेळी थोडा कंपॅरेटिव्ह स्टडी तुमचा असा असायला पाहिजे, की कॉलेज कुठलं बेस्ट आहे. तुम्हाला एक्सपोजर कुठे मिळतंय चांगलं. ते कॉलेज आता दुसरा मुद्दा येणार आहे तुमचा, की ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस. ते कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे? परत आता ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमसकडे येतो. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे त्याची ऑटोनॉमी आहे. म्हणजे ते कॉलेज स्वतःचे निर्णय घेऊ शकतं. याचा अर्थ तो स्वतःचा सिलेबस घेऊ शकतं, सुट्ट्या डिसाईड करू शकतं. दुसरं लोकांना म्हणजे मुलांना इंटर्नशिप्स वगैरे द्यायच्या आहेत, तर ऑटोनॉमस कॉलेजमध्ये थोडी ही फ्लेक्सिबिलिटी राहते, की सुट्ट्या जास्त मिळतात. सो पॉसिबली स्टुडंट्सना इंटर्नशिप्स वगैरे जास्त करता येतात. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये थोडं फ्लेक्सिबल स्ट्रक्चर राहू शकतं आणि ऑटोनॉमस कॉलेज इंडस्ट्रीला काय पाहिजे? आत्ता काय चालू आहे आणि इंडस्ट्री काय मागते? म्हणजे लाइक एखादी कंपनी आहे आणि कंपनी प्लेसमेंटला येणार आहे आणि त्या कंपनीचे त्यांनी अभ्यास केला, की लाइक लगेच टी-पी-ओ त्यांचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अभ्यास करेल, की मला काय पाहिजे इंडस्ट्रीला आणि त्या कंपनी कुठल्या गोष्टींमध्ये जास्त काम करते, त्या गोष्टीतली माझ्याकडे लोकं तयार पाहिजेत. मग ऑटोनॉमस काय कॉलेज करेल, की त्या स्टुडंटला तशा पद्धतीनं तयार करेल. ट्रेन करतात. सो थोडी फ्लेक्सिबिलिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्समध्ये असते. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजेस हे जास्त इंडस्ट्री फोकस्ड राहतात. ते की कंपॅरेटिव्हली नॉन ऑटोनॉमस राहत नाहीत. नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये चेंजेस काही करायचे असतील सिलेबसमध्ये किंवा काही करिक्युलममध्ये, काही पार्ट्समध्ये, सो ते चेंजेस युनिव्हर्सिटी ग्रांट करते किंवा युनिव्हर्सिटी ठरवते. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. जसं की सरकारी काम आणि प्रायव्हेट काम याच्यामध्ये थोडाफार फरक राहतो. कॉर्पोरेट लाईफमध्ये पटकन बदल होतात. सरकारीमध्ये मग ते कागद हलणार, मग टेबलवर सरकणार आणि त्या सगळ्या गोष्टी होणार. मग तोपर्यंत नवीन ट्रेंड येतो. सध्या तरी ते फार फास्ट बदलतंय. चेंज फार फास्ट होत आहेत. सो ते चेंज अडॉप्ट करणं हे नॉन ऑटोनॉमस कॉलेजला थोडं जड जातं. सो पॉसिबली विचार करताना चांगलं कॉलेज गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये तर गव्हर्नमेंटच असावं असा अट्टाहास अजिबात नसावा. इथं काय पाहिजे, की चांगलं कॉलेज. ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस म्हणजे चला ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे. हे ओके. बेटर आहे.
आता मी कॉलेज चूज केलं, मी ब्रांच चूज केली. आता याच्या पुढची स्टेप काय तर मला तो एच-यू आला, माझा एस-एम-एल आला आणि मला तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर त्याच्यात असं कॅप 1, कॅप 2, कॅप 3 वगैरे असं असतं. तर ते एक्झॅक्टली काय असतं आणि तो फॉर्म भरताना खूप प्रिकॉशन घ्या, खूप प्रिकॉशन घ्या असं म्हटलं जातं. याला कारण काय? ज्यावेळेस आपण स्टेप वाईज गेलो. सो पहिलं आपण रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं. त्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट आलं. स्टेट मेरिट लिस्ट नंतरची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी हार्ट ऑफ द प्रोसेस आहे, ॲडमिशन प्रोसेस ती आहे चॉईस फिलिंग करणं. म्हणजे आपल्याला कोणती कॉलेजेस पाहिजेत आणि कोणत्या ब्रँचेस पाहिजेत, या त्या फॉर्ममध्ये टाकणं. कारण आपण म्हणतोय काय, की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे. सो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असल्यामुळे स्टुडंट चॉईस करेल, की सर मला ही कॉलेजेस पाहिजेत. या कॉलेजेसमधल्या एवढ्या-एवढ्या ब्रँचेस पाहिजेत. आता याला म्हणतात कॅप राउंड आणि त्याला कॅप राउंडमध्ये 1, 2, 3, 4 असे 4 राउंड होतात. हे 4 राउंड झाल्यानंतर ज्या सीट व्हॅकंट राहतात, त्या व्हॅकंट जागा भरण्यासाठी स्पॉट राउंड होतो. सो कॅप राउंडमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता सुरुवातीला, तो चॉईस फिलिंगचा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. याच्यामध्ये तुम्ही कितीही ऑप्शन्स टाकू शकता. याच्यात काही मर्यादा नाही. कमीत कमी 1 जास्तीत जास्त 300 ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता. मॅक्स टू मॅक्स लोकं 100 ते 150च्या ऑप्शन्सच्या वर जात नाहीत. आणि एका कॉलेजमधले 3-4 म्हणजे जेवढ्या ब्रँचेस असतील त्या कॉलेजमध्ये तेवढ्या पण टाकू शकता. असं नाहीये की एक कॉलेज आणि त्याची एकच ब्रँच टाका, दुसरी टाकू नका. सपोज व्ही-जे-टी-आय सी-एस, व्ही-जे-टी-आय आय-टी, सी-ओ-ई-पी सी-एस, सी-ओ-ई-पी ए-आय किंवा सी-ओ-ई-पी मग प्रोडक्शन, सी-ओ-ई-पी मेकॅनिकल. सो तुम्ही तुमचं परमिटेशन कॉम्बिनेशन ठरवू शकता. असं काही नाहीये की असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. तुम्हाला जसं वाटतं, तुम्ही काय बेटर आहे, म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? म्हणजे एखादा स्टुडंट म्हणजे सर मला 88 पर्सेंटाइल आहे, मी सी-ओ-ई-पी कसं टाकू? टाकायला हरकत नाही काय. मिळणार नाही. हां, बिलकुल. मिळणार नाही, पण टाकायला काही हरकत नाही. सो चॉईस फिलिंग हा त्या सगळ्या प्रोसेसचा हार्ट आहे, की जिथं तुम्हाला चॉईसेस टाकायच्यात. आता याच्यात 3 टप्पे करायचे मेजरली. पहिला टप्पा, मला जी कॉलेज मला पाहिजेत, म्हणजे मला माहिती आहे, की 95 पर्सेंटाइलला कदाचित सी-ओ-ई-पी नाही मिळणार, पण मी सी-ओ-ई-पी टाकायला पाहिजे. मला जायचं आहे तिथं. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही कॉलेजेस अशी वरच्या टप्प्यामध्ये, मधल्या टप्प्यामध्ये अशी काही कॉलेजेस जिथं तुम्हाला मिळणार आहे. वरची कॉलेजेस टाकून रिकामे झाला आणि फॉर्म खाली सोडून दिला, नाही होणार ना, कारण वरची कॉलेज मिळणार नाहीत. मधल्या टप्प्यामध्ये अशी कॉलेजेस 5-6 असायला पाहिजेत, की जिथं तुम्हाला मिळणार आहे गॅरंटेड मागच्या वर्षीच्या पर्सेंटाइलनुसार, मागच्या वर्षीच्या रँकनुसार. आणि शेवटच्या टप्प्यात अशी कॉलेजेस अगदी वर्स्ट केसमध्ये कट ऑफ वाढला, तर काही कॉलेजेस माझ्याकडे असायला पाहिजेत किंवा ब्रँचेस असायला पाहिजेत म्हणून काही कॉलेजेस. असा तो 3 टप्प्यांचा फॉर्म करून आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये जायला पाहिजे. हा कॅप राउंडचा फॉर्म आहे. आता हा चॉईस फिलिंग आहे. सो चॉईस फिलिंगमध्ये प्रत्येक म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रत्येक राउंडला तुम्ही नव्यानं चॉईसेस भरू शकता, शफल करू शकता, अल्टर करू शकता, डिलीट करू शकता, वाढवू शकता. सो हे 4 राउंड होणार आहेत. या 4ही राउंडमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ओके. लक्षात आलं? आणि मग स्पॉट राउंड. हे जे फ्रीज आणि अनफ्रीज ऑप्शन असतं, म्हणजे कॅप 1 टू कॅप 2 हे काय आहे आणि यावर्षी काही बदल आहे का त्याच्यानं? हां, मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसपासून म्हणजे मागच्या वर्षीपासून काही बदल त्याच्यामध्ये झालेत. याच्यामध्ये बेसिकली 3 ऑप्शन्स असतात. 3 ऑप्शन्समध्ये म्हणजे पहिलं ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊ. ऑटो फ्रीज म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा पहिलं ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन, तो ऑप्शन जर त्याला मिळाला, तर तो ऑटो फ्रीज होतो. याचा अर्थ त्याला तेच कॉलेज घ्यावं लागतं. त्याला पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे कॅपच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाता येत नाही. त्याला त्या कॉलेजला कंपल्सरी जाऊन रिपोर्ट करावं लागतं. त्या कॉलेजची फीज कंपल्सरी पूर्ण भरावी लागते. ह्याला म्हणतात ऑटो फ्रीज. दुसरा ऑप्शन असतो बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज. बेटरमेंट म्हणजे काय, की जी सीट मला तुम्ही दिलेली आहे किंवा एखादा स्टुडंट असतो त्याचे समजा 10 ऑप्शन्स टाकले. त्या 10 ऑप्शन्समधला त्याचा 8 नंबरचा ऑप्शन मिळाला त्याला. सो तो काय करेल, की बेटरमेंट नॉट फ्रीज करेल. म्हणजे मला तो ऑप्शन पाहिजे, पण मला माझे वरचे जे 7 ऑप्शन्स आहेत, त्याला जायचं आहे. हं. त्याला अजून मला पुढच्या राउंडसाठी प्रयत्न करायचे आहेत. याला बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज म्हणतात. बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज केल्यानंतर तो ऑप्शन जो त्याला मिळालेला आहे, तो सिक्युअर राहतो आणि तो पुढच्या राउंडसाठी सुद्धा एलिजिबल राहतो. आणि तिसरा ऑप्शन असतो फ्रीज.
फ्रीज करणं म्हणजे काय, की मिळालेले सीट्सशी मी पूर्ण सहमत आहे. मला तेच कॉलेज पाहिजे होतं, दुसरं कॉलेज नको होतं. हा स्टुडंट फ्रीज करेल. फ्रीज केल्यानंतर त्याला परत जो ऑटो फ्रीजचा प्रोसेस आहे, सो सेम फ्रीजला लागू होईल. तो त्या कॉलेजमध्ये जाईल, रिपोर्टिंग करेल, डॉक्युमेंट्स देईल आणि ॲडमिशन घेऊन टाकेल. आता मागच्या वर्षीपासून नियम जो चेंज झाला, मागच्या वर्षीपर्यंत असं होतं, लास्ट टू लास्ट इयरपर्यंत, की प्रत्येक राउंडला म्हणजे कुठलाही राउंड असो, जो पहिला ऑप्शन आहे, तो जर तो जर मिळाला, तर तो फ्रीज होईल, ऑटो फ्रीज ऑटो होईल. फ्रीज. पण मागच्या वर्षीपासून असं झालंय, की पहिल्या राउंडला पहिला ऑप्शन हा ऑटो फ्रीज होईल. दुसऱ्या राउंडला पहिल्या 3 ऑप्शन्स. ऑप्शन्सपैकी कुठलाही मिळाला, तर तो ऑटो फ्रीज होईल. तिसऱ्या राउंडला पहिल्या 6 पैकी जो ऑप्शन मिळाला, तो ऑटो फ्रीज होईल आणि चौथ्या राउंडला ऑब्व्हियस की जो ऑप्शन मिळाला तो ऑटो फ्रीज होईल. ओके. लक्षात आलं? हां. सो पहिल्या राउंडला पहिला, दुसऱ्या राउंडला पहिल्या 3 पैकी, तिसऱ्या राउंडला पहिल्या 6 पैकी आणि चौथ्या राउंडला कुठलाही मिळाला, तरी तो ऑटो फ्रीज होईल. अजून एक प्रश्न असा असतो, की सपोज एका विद्यार्थ्याने जेईई पण दिली आहे आणि सीईटी पण दिली आहे हां, आणि त्यांनी ॲप्लाय केलं एम-एच-टी सीईटीला. हां. तर 2 कॉलेजेस अलोकेट होतात का? एक जेईई कोटा थ्रू एक कॉलेज अलोकेट होईल आणि सीईटी थ्रू अजून एक. कारण त्यांनी दोन्ही दिलेत आणि दोन्हीचं मेरिट त्यांनी इंड्यूस केलंय त्याच्यामध्ये. नाही. अ, ज्यावेळी त्यानं रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलाय, त्यावेळी त्यानं सीईटीचा पण पर्सेंटाइल त्याचा ऑटो फेज झाला आणि जेईई मेनचा त्यानं टाकलाय, की मला जेईई मेनचा झालाय. सो प्रोसेसमध्ये तो रजिस्ट्रेशनच्या एकाच आहे. त्याला जेईईमधनं जर त्याला कॉलेज मिळवायचं असेल, तर त्याला ऑल इंडिया रँक दिलाय, स्टेट जनरल मेरिट नंबर दिलाय. सो ज्यावेळी कॅप राउंडमध्ये येणार आहे, तो एकच फॉर्म भरणार आहे. चॉईस फिलिंग एकच करणार आहे, वेगळं करणार नाही. जेईईसाठी वेगळं, हां, सीईटीसाठी वेगळं असं नाही. सीईटीसाठी वेगळं नाही, जेईईसाठी वेगळं नाही. एकच चॉईस फिलिंग तो करणार आहे. जर तो एकच चॉईस फिलिंग करणार आहे, त्यावेळी अलॉटमेंट होताना पण एकच होईल. आता हे कशी होईल? समजा तो काय करणार, की समजा पहिला ऑप्शन आहे. सीओईपी-सीएस हा पहिला त्याचा ऑप्शन आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग त्यानं टाकला. सो तो काय करेल? सॉफ्टवेअर काय करेल, की पहिल्यांदा त्याला सीईटीमधून मिळतोय का ते बघेल. नाही मिळत आहे, जेईईमधून मिळतोय का बघेल. नाही मिळत आहे, तर तो सेकंड ऑप्शनकडे जाईल. सो त्याला मिळताना एकच एकच मिळेल. ऑप्शन मिळणार, ना की 2 मिळणार आणि एक ऑप्शनमध्ये पण ते 2 वेळा चेक करणार सीईटीमधून किंवा जेईईमधून. मग अलोकेटेड थ्रू व्हॉट हां, असं पण येतं. ऑल इंडिया कोटा. हां. अलोकेटेड थ्रू अँड ऑल इंडिया कोटा ऑर अलोकेटेड थ्रू स्टेट कोटा म्हणजेच सीईटीमधून. सो एकच 2 अलॉटमेंट नाही होईल, होणार. ना की 2. 2 अलोकेशन्स नाही. हां. कधी-कधी असं होतं, की लाइक जेईई मेनचा पर्सेंटाइलमधून किंवा जेईई मेनच्या कोट्यामधून कमी पर्सेंटाइलला ॲडमिशन झालं. सीईटीचा कट ऑफ थोडा वाढला. होऊ शकतं, पॉसिबिलिटीज आहेत. पण अलॉटमेंट एकच येईल. ओके. अजून एक ट्रेंड असा बघितलाय आम्ही, की कॅप 1, कॅप 2, कॅप 3 पर्यंत मुलं ॲडमिशनच घेत नाही आणि सांगतात आम्ही स्पॉट राउंडला जाऊ, स्पॉट राउंड आणि मग स्पॉट राउंडला काय मिळतंय ते घेऊ, मग या कॉलेजला पळू, त्या कॉलेजला पळू. तर एक ओव्हरव्ह्यू द्या ना स्पॉट राउंडचा, की काय एक्झॅक्टली असतं, हं. का होतं, कुठल्या सीटसाठी असतं, त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲट द एंड स्पॉट राउंड कशासाठी घेतला जातो पहिल्यांदा हे समजून घ्यायचं, की स्पॉट राउंड कशासाठी घेतला जातो तर ज्या जागा वॅकंट राहतात. चौथ्या राउंड नंतर ज्या जागा वॅकंट राहतात, त्या वॅकंट जागा भरण्यासाठी स्पॉट राउंड घेतला जातो. आता नॉर्मली प्रश्न पडतो, की सर जागाच वॅकंट का राहतात? म्हणजे का? पॉसिबिलिटीज काय? तर ॲक्चुअली होतं काय, की सेम टाईमला म्हणजे ज्यावेळी सीईटीची प्रोसेस चालू असते, तर जेईई मेन थ्रू एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटीआय किंवा आयआयटीच्या ॲडमिशन प्रोसेससुद्धा चालू असतात. सो असे स्टुडंट्स भरपूर असतात, की ज्या स्टुडंटना इकडे पण कॉलेज अलॉट झालं, तिकडे पण कॉलेजेस अलॉट झालेत. सो चौथ्या राउंडवेळी ज्यावेळी ऑटो फ्रीज होते सीट, त्यावेळी त्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. त्याला पैसे भरावे लागतात, डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तिसऱ्या राउंडपर्यंत काही त्याला कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तो बेटरमेंट करत पुढे येतो. चौथ्या राउंडला मात्र त्याला कॉलेजमध्ये जावं लागतं. त्याच टाईमला तुम्हाला जर ते विद्यार्थी जर ते कॉलेजमध्ये नाही पोहोचले किंवा अशा विद्यार्थ्यांना दुसरीकडे सीट मिळालेली असते. कधी-कधी व्ही-आय-टीला मिळते, कधी बिट्सला मिळते, कधी एस-आर-एमला जातो, कधी कोमेडके थ्रू एखाद्या कॉलेजला जातो. तर असा विद्यार्थी त्या प्रोसेसमध्ये वरच्या कॉलेजेसमध्ये येत नाही आणि ती न आलेली जागा ही लास्ट डे नंतर जो रिपोर्टिंगचा लास्ट डे आहे, त्याच्यानंतर वॅकंट जाते. ही वॅकंट जागा भरण्यासाठी घेतलेला राउंड म्हणजे स्पॉट राउंड. आता हा स्पॉट राउंडमध्ये अ, होतं काय, की स्पॉट राउंड हा ऑफलाईन कंडक्ट केला जातो. त्या कॉलेजमध्ये घेतला जातो.
आणि ते स्पॉट राउंड ज्यावेळी घेतला जातो, तर तिथं जेवढे स्टुडंट्स असतील स्पॉट राउंडला, त्यांच्यामध्ये मेरिट लावलं जातं. तुमचं कॅप राउंडमध्ये जे मेरिट आहे किंवा कॉम्पिटिशन आहे, ते पूर्ण महाराष्ट्रातल्या तिथं विद्यार्थ्यांचे आहे. कॉलेजला जे 100 विद्यार्थी 200 येतील त्यांना सिक्वेन्शियली बोलवतात. त्यांना सिक्वेन्शियली बोलवतात. ॲक्चुअली होतं काय, आता सपोज सी-ओ-ई-पीमध्ये स्पॉट राउंड झाला, तर मग सी-ओ-ई-पी अनाउन्स करते. थ्रू वेबसाईट अनाउन्स करेल किंवा थ्रू पेपर आउट करेल, की लाइक आमचा स्पॉट राउंड या दिवशी या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कॉलेजमध्येच होईल. सो कॉलेजमध्ये ज्या स्टुडंटना इंटरेस्टेड आहेत, त्या स्टुडंटने आपलं डॉक्युमेंट्स घेऊन, आता ऑब्व्हियसली जर एखादा विद्यार्थी स्पॉट राउंडला जाणार आहे, त्याची ऑलरेडी एखाद्याच ठिकाणी सीट डॉक्युमेंट जमा कन्फर्म आहे. तो ह्यातला पण अजून एक प्रश्न निर्माण होतो, की सर मी स्पॉट राउंडला गेलो तर माझी आहे ती सीट कॅन्सल होते का? तर नाही. स्पॉट राउंडला तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन आहे. त्या ॲडमिशनची पावती म्हणजे ॲडमिशन झाल्यावर तुम्हाला जी फी रिसिप्ट मिळते, ती रिसिप्ट तुम्ही घ्यायची आहे. तुमच्याकडे तुमच्यासोबत डॉक्युमेंट्सचे ट्रू कॉपीज किंवा झेरॉक्स कॉपीज असणं गरजेचं आहे. ते घेऊन तुम्ही जिथं स्पॉट राउंड आहे तिथं जाऊ शकता. सो स्पॉट राउंडला म्हटलं जसं, की सी-ओ-पीनं अनाउन्स केलं, की या दिवशी या ठिकाणी आमचा स्पॉट राउंड आहे. तिथं जायचं आहे. ते फी रिसिप्ट असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील, ते तुम्हाला दाखवायचे आहेत. आणि त्या हॉलमध्ये, त्या ऑडिटोरियममध्ये जेवढे स्टुडंट्स असतील, त्यांच्यामध्ये रँक ज्याचा कोणाला जास्त असेल, कुठल्या सीट्स अवेलेबल आहे, तिथं अनाउन्स होईल. तिथं स्क्रीनिंग होईल आणि त्या सीट्सनुसार त्या स्टुडंटला स्पॉट राउंडला सीट दिली जाईल. पण हे सगळं होतं ते कट ऑफ डेटपर्यंत होतं. एक ठराविक कट ऑफ डेट असते ॲडमिशन प्रोसेसची. या कट ऑफ डेटनंतर कॉलेजमधून ॲडमिशन सोडू शकत नाही किंवा कॉलेज नव्यानं ॲडमिशन स्वीकारू शकत नाही. सो स्पॉट राउंडची प्रोसेस पण त्या कट ऑफ डेटच्या पर्यंत संपवावी लागते. सो 4th राउंड झाला आणि 4th राउंडपासून कट ऑफ डेटपर्यंत हा जो मधला पिरियड आहे, तर त्याच्यामध्ये तो सगळा स्पॉट राउंड चालणार. पण कॉलेजेसचा जो स्पॉट राउंड आहे, हं. तो स्पॉट कसा करायचा? की कसा आहे वेबसाईट म्हणजे आपण ते सगळ्या कॉलेजेसच्या वेबसाईट चेक करत राहायच्या का हो. कंटिन्युअसली? कॉलेजेसच्या वेबसाईट चेक करत राहायच्या. दुसरं काही ऑप्शन नाही. त्याच्यात ऑप्शन्स दुसरं म्हणजे लाइक आम्ही करियर नीती म्हणून जे काम करतो, सो आमच्याकडे जे स्टुडंट्स असतात किंवा आमच्या कम्युनिटीज आहेत, त्या कम्युनिटीजवर आम्ही अपडेट पोस्ट करत असतो. ओके. पण इन जनरल जर स्टुडंटला बघायचं, तुम्ही कॉलेजेसच्या वेबसाईटवर बघावं लागेल तुम्हाला, की कुठल्या-कुठल्या वेबसाईट कुठल्या-कुठल्या कॉलेजेसचा स्पॉट राउंड डिक्लेअर झालेला आहे आणि तो कोणत्या दिवशी आहे. असं पण होतं कधी-कधी आणि कोलिजन? हां, कोलिजन होतं. पॉसिबल आहे, की पी-आय-सी-टीचा आहे किंवा व्ही-जे-टी-आयचा स्पॉट राउंड आहे किंवा कुठल्यातरी अन्य कॉलेजेसचे स्पॉट राउंड आहेत. 2-3 कॉलेजेसचे स्पॉट राउंड कोलाईड झालेत एकमेकांना. सो त्या केसमध्ये तुम्ही ब्लड रिलेशनमधल्या कोणाला तरी पाठवू शकता. सो आई एका ठिकाणी जातील, बाबा एका ठिकाणी जाईल, स्टुडंट एका ठिकाणी जाईल. सो असं जरी केलं तरी देखील चालू शकतं आणि तुम्ही तिथं जाऊन तुमचे सगळे डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही स्पॉट राउंडला सीट घेऊ शकता. स्पॉट राउंडमध्ये फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची, की स्पॉट राउंडच्या सीटला फी बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे आता एस-सी, एस-टी कॅटेगरीचं जे काही फी बेनिफिट आहेत ते स्पॉट राउंडला लागू होणार नाही. सो त्या कॅटेगरीच्या स्टुडंटनी स्पॉट राउंडला न जाणं बेटर आहे. म्हणजे लाइक म्हणजे कॅटेगरीवाईज ओपनची फी भरायची. हां, ओपनची फी भरायची. म्हणजे स्पॉट राउंडची सीट म्हणजे ती सीट ही ओपन कॅटेगरीची सीट आहे. म्हणजे ती सीटमध्ये कुठलंही रिझर्व्हेशन मिळणार नाही, असं फीज वाईज. सो फर्स्ट इयरला का सेकंड इयरला तरी मिळेल का रिझर्व्हेशन? कंटिन्यू मिळणार नाही असं ओके. आहे एकूणच. सो तिथं तो थोडा ग्लिच आहे, की तुम्हाला फीजमध्ये थोडा हे करावं लागेल. जर तुम्हाला तसं चालत असेल, तर तुम्ही डेफिनेटली त्या स्पॉट राउंडला जायला पाहिजे. अजून एक मी बघितलंय सूरज, की आता मी सारखं ऐकतोय, की डीम्ड युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि आता जे बघतोय महाराष्ट्रामध्ये चित्र त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे आता तू बोलला पी-सी-सी-ओ-ई. पी-सी-सी-ओ-ईची पण काहीतरी युनिव्हर्सिटी असं काहीतरी ऐकलंय. के-जे सोमय्याची पण युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हे सगळं काय आहे? म्हणजे हे पण सी-ई-टीतच असतं का याचे ॲडमिशन जे-ई थ्रू होतात? का याच्या म्हणजे नॉर्मल कॉलेजेस आणि हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये फरक काय? कुठलं ऑप्ट करायला पाहिजे? कसं 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 इव्हॅल्युएट करता येईल? प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज या अशा युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये यू-जी-सीचे काही रेग्युलेशन्स चालतात. डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज पूर्ण फी नसते किंवा त्यांना पूर्ण फ्रीडम नसतं. काही नॉर्म्स, काही गोष्टींनी ते बांधील असतात. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अनदर थिंग. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ही पूर्ण प्रायव्हेट आहे. आता आता अलीकडे जसं तुम्ही म्हटला, की या काही 2-3 वर्षांमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची संख्या फार वाढली. सो याचं मुख्य कारण आहे, की फ्रीडम.
करिक्युलमचा फ्रीडम, सिलेबसचा फ्रीडम, कोर्सेस स्ट्रक्चरचा फ्रीडम आणि इंडस्ट्री ओरिएंटेशन. इंडस्ट्रीमध्ये जे रेग्युलेशन्स पाहिजेत, इंडस्ट्रीला जे पाहिजे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी एका असताना देऊ शकते. म्हणून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं स्ट्रक्चर थोडं जास्त आता म्हणजे एकूणच प्रमाणात अपिलिंग. वाढलंय, अपीलिंग आहे. सो यात दोन्हीत फरक असा आहे म्हणजे ह्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट आत्तापर्यंत जी आपण ॲडमिशन प्रोसेस बघतोय, तर ती गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेसची आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येणार नाही. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्वतः रन करेल. त्यांचे ॲडमिशन्स हे त्यांच्या क्रायटेरियानुसार, त्यांच्या एलिजिबिलिटी स्ट्रक्चरनुसार असतील. काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज 45% एलिजिबिलिटी घेतात. काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज 60% एलिजिबिलिटी आहे असं म्हणतात. काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एलिजिबिलिटी व्हॅरी होते. सो प्रायव्हेट त्या युनिव्हर्सिटीनं काय ठरवलंय, त्या युनिव्हर्सिटीचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यानुसार ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ॲडमिशन्स घेते, एलिजिबिलिटी असं म्हणू. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या बाबतीत फी स्ट्रक्चर थोडं हायर एंडला जातं. म्हणजे थोडं वाढतं फी किती स्ट्रक्चर. असतं साधारण साधारण एक 2,00,000 ते 5,00,000च्या दरम्यान फी स्ट्रक्चर असतं. पर त्या इयर? युनिव्हर्सिटीच्या पर इयर महत्त्वाचं आहे, की त्या युनिव्हर्सिटीच्या नुसार काही कॉलेजेस 5,00,000 घेतात, काही 2,50,000 घेतात, काही 3,00,000 घेतात, काही 4,50,000 घेतात. ह्याच्या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस पण तुम्हाला द्यावे लागते. सो ते व्हॅरी होतं. पण मला असं वाटतं या प्रश्नाचा तुम्ही जो विचारला, की काय रिझन आहे, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वाढण्याचं, तर ते आहे फ्रीडम. करिक्युलम आणि सिलेबस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रीडम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना जास्त आहे. त्यामुळं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वाढल्यात आणि त्याचा आणि कॅप राउंडच्या प्रोसेसचा काही संबंध येत नाही. कॅप राउंडची प्रोसेस पूर्ण वेगळी चालणार आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची प्रोसेस पूर्ण वेगळी चालणार आहे. अजून त्याच्यात महत्त्वाचं, की ॲडमिशन प्रोसेस त्यांची प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या होताना वेगवेगळ्या त्यांनी ठरवलेल्या एलिजिबिलिटीच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी CETवर घेतात, काही JEEवर घेतात. काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज या कदाचित पॅरा CET नावाची एक वेगळी CET आहे त्याच्यावर घेतात. सो प्रत्येकाचं वेगळं करिक्युलम आहे. वेगळं एलिजिबिलिटी क्रायटेरिया असू शकतो. पण मग याचा अर्थ असा होतो का, की ज्या ट्रेंडी ब्रांचेस आहेत, AI वगैरे, AI, ML, DS ज्यांना खूप जास्त डिमांड आता येतीये असं वाटतंय, तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बेटर आहे असं असं आपण म्हणू शकतो का? एक डिपेंड करतं. याच्यात एक सगळ्या स्टुडंट्सना म्हणजे माझं ओव्हरऑल सगळ्या स्टुडंट्सना म्हणणं असं राहतं किंवा मी स्वतः स्टुडंट ओरिएंटेड खूप विचार करतो. म्हणजे मला स्टुडंट्सनाची काळजी आहे. मला मला वाटतं की नाही स्टुडंटना काय बेटर आहे ते मिळालं पाहिजे यात. सो स्टुडंट्सना माझं कायम नेहमी हेच सांगणं आहे, की तुम्ही प्रत्येक कॉलेजचे पॅरामीटर्स सेट करायला पाहिजेत, की मला त्या कॉलेजला कोणत्या पॅरामीटर्समध्ये बघायचं आहे आणि ते पॅरामीटर्स काय असायला पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं त्या पॅरामीटर्समध्ये एक येतं, की करिक्युलम काय आहे किंवा त्या कॉलेजचा म्हणजे तुम्ही सपोज प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बघता तर त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा करिक्युलम काय आहे. दुसरं सिलेबस. भरपूर स्टुडंट्स मी पाहिले आत्ता, की सिलेबस न बघता, सिलेबसचा काही न अभ्यास करता काही कोर्सेस घेऊन टाकतात. तर नाही, सिलेबस महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यात आपल्याला काय शिकवलं जाणार आहे ते महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं असतं एक्सपोजर, की आता हा शब्द खूप महत्त्वाचा झाला किंवा आता आपण सध्या सहज म्हणतो, की लाइक आता चेंज ही मोठी गोष्ट राहिली नाही. पण स्पीड ऑफ चेंज फार फास्ट बदलत आहे, फार फास्ट. म्हणजे ChatGPT आलं, ChatGPT नंतर क्लाउड AI आलं. एवढं फास्ट क्लाउड AIचे डाउनलोड झाले आणि आता याच्यापुढं जेवढ्या काही बदल येतील, ते फार फास्ट होतील. सो तुम्ही एक्सपोजर तुम्हाला मिळणं आणि ती युनिव्हर्सिटी असेल किंवा ते कॉलेज आहे, ते तुम्हाला किती एक्सपोजर देतंय, ते जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अजून यातलं काही महत्त्वाच्या फॅक्टर्स असू शकतात फॅकल्टीज. फॅकल्टीज काय आहेत, कशा पद्धतीच्या आहेत. प्लेसमेंट रेकॉर्ड्स, काही कॉलेजेसच्या प्लेसमेंट रेकॉर्ड्स कशा आहेत. बरं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहताना पण काही मुलं चूक करतात. का "अरे सर हायेस्ट पॅकेज, हायेस्ट सॅलरी." हायेस्ट सॅलरी नाही, ॲव्हरेज सॅलरी काय आहे? त्यानं ॲव्हरेज किती ऑफर्स दिल्यात, किती स्टुडंट्सना किती ऑफर्स मिळाल्यात, ॲव्हरेज सॅलरी काय आहे? या क्रायटेरियाचा विचार करायला पाहिजे आणि मग युनिव्हर्सिटी निवडलं पाहिजे. ROI महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे? मग तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीला ₹4,00,000 भरताय, तर ते ₹4,00,000 वर्थ आहेत का? कुठल्याही कॉलेजच्या बाबतीत. ते पैसे वर्थ आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा वेळ. हं. तुम्ही ₹4,00,000 दिले ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे असतं. पण वेळ गेला त्याचं काय?
तुमच्या आयुष्यातली 4 वर्ष जी अत्यंत महत्त्वाची आहेत. तरुण आहात तुम्ही. तुम्ही यूथ आहात आणि तुमच्याकडे एवढी सगळी एनर्जी आहे. एवढं सगळं करणार आहात तुम्ही. एवढं सगळं करू शकता. तर ती एनर्जी एका ट्रॅकला लागली पाहिजे. त्या एनर्जीला ट्रॅक देणारी लोकं भेटली पाहिजेत. म्हणून तुम्हाला तशी लोकं भेटायला पाहिजेत. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जाणार, ज्या कॉलेजमध्ये जाणार, तिथं कसं कल्चर आहे? तिथं लोकं आजूबाजूचे कसे आहेत? तिथं किती पर्सेंटमधली म्हणजे लाइक कोणत्या कॅटेगरीमधले विद्यार्थी येतात? कॅटेगरी इन द सेन्स मला म्हणायचं आहे, की लाइक तिथं एकूण स्टुडंट्समध्ये काय फिल्टर लावलेले आहेत. जसं की काही कॉलेजेस म्हणतात, की जसं बिट्सचा विचार केला तर 75% ही एलिजिबिलिटी आहे बिट्सची. सो एलिजिबिलिटी 75% च्या वरचाच विद्यार्थी तिथं आला आहे. सो तो एक माइंडसेट घेऊन आला, की ग्रोथ माइंडसेट आहे त्याचा. मला काहीतरी करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. सो असे पॅरामीटर्स असायला पाहिजेत. या पॅरामीटर्सच्या आधारावर त्या स्टुडंटनं विचार करायला पाहिजे, की मला कोणतं कॉलेज मिळतं. कारण त्याची अल्टिमेटली संगत महत्त्वाची आहे. तर तो त्याची एनर्जी, त्या सगळ्या गोष्टी एका योग्य डायरेक्शनला जातील. असा आपल्याला ओव्हरऑल विचार करायला पाहिजे कुठलीही कॉलेज निवडताना, कुठलंही युनिव्हर्सिटी निवडताना. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज निवडायच्या तरी हे फॅक्टर्स आहेत. या सगळ्याचा विचार करायचा आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी निवडायची. आता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, की हे सगळं आता आपण सांगतोय असं करायचं, असं करायचं, असं करायचं. जो तुझा स्टार्टअप आहे करियर नीती, हा स्टार्टअप या विद्यार्थ्यांना कुठं-कुठं आणि कशा-कशा स्वरूपाची मदत करतो? पहिलं मी ह्याच्यात एक बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्या स्टुडंट्ससाठी अ, सगळ्या ओव्हरऑल हे सगळं बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी, पॅरेंट्ससाठी क्लिअर करतो. करियर नीती इज नॉट ओन्ली फॉर ॲडमिशन. करियर नीती हे बनलंय करियर आणि एंड टू एंड ॲडमिशन प्रोसेस आणि सगळ्याचसाठी. आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही हे बघितलंय, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कट ऑफ शोधताना अडचणी येतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये अडचणी येतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रोसिजर्समध्ये अडचणी येतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्समध्ये अडचणी येतात. सो करियर नीती यामध्ये काय करते, तर ॲडमिशनपासून त्याचा ॲडमिशन गाईडन्स, काउन्सिलिंग, त्याचा फॉर्म भरणं, त्याचे अलर्ट्स त्याला देणं. करियर नीतीचं स्वतःचं प्रेडिक्टर आहे. म्हणजे आपल्या वेबसाईटवर careerniti.inच्या करियर नीतीचं कॉलेज प्रेडिक्टर आहे, कॉलेज कट ऑफ आहेत. म्हणजे त्याच्यावर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रेडिक्ट करतात की तुम्हाला कोणती कॉलेजेस लास्ट इयरच्या पर्सेंटाइलनुसार, लास्ट इयरच्या रँकनुसार मिळू शकतात. सो आम्ही हे खूप विद्यार्थ्यांच्यासाठी सोयीचं करण्याचा प्रयत्न केला आहे, की लाइक तुम्हाला हे सोयीचं आहे. या पद्धतीनं तुम्ही गेला म्हणजे आमच्या सर्व्हिसेसमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि स्टुडंटच्या मार्कांना न्याय मिळवून देणे हे आमचं बेसिक काम आहे. आमचं वेगळं काही काम नाही. त्याची जेवढी मार्क आहेत, त्याला बेस्ट पॉसिबल काय मिळू शकतं, त्याच्यापर्यंत त्याला पोहोचवणं, हे आमचं काम आहे. सो असं सगळं काम करियर नीती करतं आणि त्याच्यासाठी careerniti.in नावाची वेबसाईट जरी रेफर केली तरी चालू शकतं. म्हणजे नुसतं ॲडमिशन प्रोसेस नाही, पण आत्ता आपण फक्त बघतोय, की ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही ही मदत करताय बरोबर. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ऑप्टिमाइज करतात, की त्या विद्यार्थ्याच्या मार्कांना न्याय देणारं कॉलेज आणि ब्रांच त्याला मिळवून देणं, याच्यासाठी हा सगळा गाईडन्स आहे. ज्याच्यामध्ये रादर पॅरेंट्सला खूप इश्यूज येतात, हां, की काय करायचं, काय नाही, खूप येतात. कुठलं कॉलेज घ्यायचं, कुठलं नाही घ्यायचं, हे घ्यायचं तर का बरं घ्यायचं? आणि याच्याहीमध्ये एक विषय असा होतो, की मग तुम्ही त्यांना हे पण गाईड करता का, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघा, ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बघा, ही बेटर आहे. असं काही इव्हॅल्युएशन करता का प्रायव्हेट हो. युनिव्हर्सिटीचं पण याच्याच बरोबर? हां, आम्ही याच्यात कंपॅरेटिव्ह स्टडी करतो, की लाइक कंपॅरिझन इज अ मोस्ट इम्पोर्टंट थिंग, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या बाबतीत कंपॅरेटिव्ह डेटा असणं पण गरजेचं आहे, की कोणाचं करिक्युलम काय, कोणाचा सिलेबस काय, कोणाच्या सिलेबसमध्ये काही गोष्टी आहेत, कोणी रिसर्चमध्ये जास्त चांगलं काम करतं, कोणी प्लेसमेंटमध्ये चांगलं काम करतं, कोणी एंटरप्रेन्योरशिपमध्ये, स्टार्टअप्समध्ये काय काम चांगलं करतं. सो हा कंपॅरेटिव्ह डेटा आम्ही कलेक्ट करतो. आम्ही त्या पर्सनल व्हिजिट्स करतो, कॅम्पसेसमध्ये जातो, या सगळ्या गोष्टींमध्ये जातो आणि ते व्हिजिट्स करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवतो आणि मग स्टुडंटला रेफर पण करतो, की लाइक नाही त्याचा मार्क्स नाही आहे, त्याचा कॅप तो आहे, की त्यानं हे करायला पाहिजे किंवा भरपूर स्टुडंट्स असतात, की काही वेळा वेगळे कोर्सेस करायचे आहेत. बी-डेस्क करायचं आहे किंवा ए-आय, बी-बी-ए आणि ए-आय करायचं आहे किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो त्या स्टुडंट्सना त्या ब्रँचेसमध्ये किंवा त्या कोर्सेसमध्ये पाठवण्यासाठी कधी-कधी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये कोर्सेस अवेलेबल असतात. सो
त्यांना ते गाईड करणं, की नाही इकडं पण तुम्ही जाऊ शकता. सो आमचं काम बेसिकली करियर नीती म्हणून करियर ते ॲडमिशन या सगळ्या ट्रॅकमध्ये त्यांना हेल्प आउट करणं आहे. आणि त्याच्यासाठी बेस्ट जे आहे, त्याला जे वाटतंय त्या कोर्समध्ये त्याला पोहोचवणं, जे बेस्ट पॉसिबल कॉलेज असेल तिथपर्यंत असणार आहे. पण आत्ता तर आपण इंजिनिअरिंगबद्दल बोलतो. म्हणजे इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस, मग ती जोसा असेल किंवा हो, सी-ई-टीची आपण त्या आता जोसाबद्दल बघता पण सी-ई-टीच बनलं हां. फक्त एवढं. तर पण मग तशाच ॲडमिशन प्रोसेसेस हे जे सी-ई-टी सेल म्हणा, डी-एम-ई-आर म्हणा, ही जी राबवते मेडिकलसाठी म्हणा, बरोबर. फार्मसीसाठी किंवा बाकी अजून ज्या एंट्रन्सेस आहेत त्याच्यासाठी ॲग्रीकल्चर म्हणूया. याच्यामध्ये पण करियर नीती काम करतं का? आणि गाईडन्स देतं का ॲडमिशनबद्दल? हो, देतं. करियर नीतीचं मुख्य काम म्हणजे मी आता म्हटलं जसं, की हे सगळं करतोच आणि याच्यामध्ये जर ॲडमिशन प्रोसेसचा विचार केला, तर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस, इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस, जोसा जॉइंट सीट ॲलोकेशन ऑथॉरिटी आणि सी-सॅप सेंट्रल सीट ॲलोकेशन बोर्ड हे जे आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल-आय-टीसाठी, जी-एफ-टी-एसाठी जेवढी ॲडमिशन प्रोसेस होते त्याच्यासाठीची. इंजिनिअरिंग बरोबरीनं आम्ही मेडिकलच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा याच डेडिकेशननं, एवढ्याच सिम्प्लिसिटीनं आमचे स्वतःच्या प्रेडिक्टर्सच्या बरोबर, कट ऑफच्या बरोबर मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा काम करतो. मेडिकलमध्ये आपण सध्या प्लॅन करतोय, की सेमिनार्स सगळीकडे व्हावेत, सगळ्या गोष्टींसाठी काम करावं. सो इंजिनिअरिंगच्या बरोबरीनं मेडिकलमध्ये पण तेवढंच काम होतं. मेडिकलमधले चॅलेंजेस वेगळे आहेत, मेडिकलमधल्या गोष्टी वेगळ्या आहेत, मेडिकलमधले कट ऑफ्स वेगळे आहेत, मेडिकलमधल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, ॲडमिशन प्रोसेस वेगळ्या आहे. सो मेडिकलसाठी आपण स्वतंत्र या सगळ्यामध्ये जाऊ आपण. मेडिकलमध्ये पण, फार्मसीमध्ये पण, ॲग्रीकल्चर कोर्सेसमध्ये, आर्किटेक्ट कोर्सेसमध्ये आपण या सगळ्यामध्ये काम करतो ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर आपण आज एम-एच-टी सी-ई-टीच्या थ्रू ॲडमिशन प्रोसेस कशी होते? त्याचे स्टेप्स काय होते? त्याच्यासाठी पालकांनी काय तयारी करायची आहे? विद्यार्थ्यांनी काय तयारी करायची आहे? आणि ही प्रोसेस कशी कॅरी आउट करायची आहे? याच्याबद्दल एक 360 डिग्री व्ह्यू सूरजकडून घेतला. पण मला असं वाटतं, की ज्यांना पण ऑप्टिमायझेशन करायचं असतं, 12वी विद्यार्थी असतो, 11वी-12वी खूप साऱ्या पॅरेंट्सचं इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल वेळ सगळी गेलेली असते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता ही ऑप्टिमायझेशन करण्यासाठी फार आवश्यक आहे या अशा करियर नीतीसारख्या इन्स्टिट्यूट्सची किंवा स्टार्टअप्सची, जे त्या विद्यार्थ्याला त्याच्या गंतव्यापर्यंत त्याच्या कॅलिबरप्रमाणे पोहोचवू शकतात. असंही कधी होत असेल, की तो विद्यार्थी 12वी पर्यंत नाही चालला जास्त. पण नंतर त्याला एआयमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो किंवा डी-एसमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि करियर कुठल्या कुठे त्या विद्यार्थ्याचं जातं. त्यामुळे 12वीच्या मार्कांवर खूप कॅलिब्रेशन न करता त्याच्यानंतर आपण कसं काम करू, त्याच्यानंतर आपल्याला आवडती फील्ड जर मिळाली, तर तो विद्यार्थी कुठल्या कुठे जाऊ शकतो. आपण असंच एक अजून सेशन घेऊया कदाचित मेडिकलच्या ॲडमिशनच्या संदर्भात आणि आत्ता जे लक्षात आलेलं आहे, की सूरजला फक्त इंजिनिअरिंग नाही तर आय मीन ऑल द स्पेक्ट्रम ही इज वर्किंग. त्यामुळे मग कधी आपण एक जॉइंट सेशन घेऊया फॉर एन-डी-ए. एन-डी-ए म्हणजे काय? किंवा मर्चंट नेव्ही म्हणजे मर्चंट काय? नेव्ही. त्याच्यामध्ये कसं जायचं? त्याच्या एक्झाम्स कुठल्या असतात? काय हं. असतात? पण आत्ता आपण आपला फोकस ठेवला होता इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल. सो सूरज, थँक यू सो येस. मच. It was great talking to you. Concluding remarks regarding whatever you are doing, whatever you want to tell the students and the parents regarding career niti, how will they go about everything, etc. etc. ॲक्चुअली सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन. सध्या इन्फॉर्मेशनचे खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे. सो सोर्सेस शुड बी ऑर्गनाइज्ड, की तिथं काय असायला पाहिजे, कुठले आपल्यासाठी गरजेचं आहे, ते फिल्टर आउट करणं, की आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी घेणं आणि तेवढ्याच गोष्टींमध्ये पुढे जाणं, हे स्टुडंट आणि पॅरेंट्सनी लक्षात आणलं पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठलीही पॅनिक होण्यासारखी गोष्ट नाही आहे. कॉलेजेस कधी-कधी काय होतं, मी जे पाहतोय, की प्रोव्हिजनल ॲडमिशन्स चालू आहेत किंवा काही गोष्टी ज्या की ऑर्गनाइज्ड प्रोसेसमध्ये नाही आहेत किंवा अशा गोष्टी पण होतात. त्यामुळे स्टुडंट्सनी, पॅरेंट्सनी अलर्ट राहायला पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये, ॲडमिशन प्रोसेसमध्ये बेसिकली अलर्ट राहून योग्य ट्रॅकने इन्फॉर्मेशन घेऊन, स्वतःचा रोडमॅप तयार करून, स्वतः त्या प्रोसेसमध्ये लक्ष देऊन पुढं जाणं जास्त सोयीचं आहे आणि एक्सपर्ट हँड होल्डिंग असायलाच पाहिजे. एक्सपर्ट हँड होल्डिंग असेल तर तुम्हाला ते सोपं होईल. कारण
हे अनुभवातनं येतं. हे काय पुस्तक वाचलं आणि लगेच आलं असं नाही. अनुभवातनं काही गोष्टी आपल्याला कळत जातात. यात अनुभव तेवढाच महत्त्वाचा आहे. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये बघूया करियर नीती कसं काम करते, काय करते? करियर नीतीच्या वेबसाईटला जाऊन नक्की बघा. कम्युनिटीज आहेत करियर नीतीच्या. त्या कम्युनिटीजला तरी ॲटलीस्ट जॉइन करा. WhatsApp कम्युनिटीजमध्ये. सो तुम्हाला अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळत जातील. आणि जसं म्हटलं आत्ता विनीतजींनी, की आपण या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस, करियर या सगळ्याचा उलगडा करत जाऊ. सो येणाऱ्या काळात आपण ह्या सगळ्या गोष्टी हळू-हळू जास्तीत जास्त कशा प्रकर्षानं सामोरं येतील सगळ्या स्टुडंट्सच्या, पॅरेंट्सच्या याच्यावर काम करू. सो थँक सो मच सगळ्यांनी तुम्ही बोलवलं आणि या थोड्या छान अरेंजमेंट्स आणि या सगळ्या झाल्या त्याबद्दल सर थँक आणि ऑल द बेस्ट स्टुडंट्स एंड पॅरेंट्स. थँक सो मच. येस. थँक